कि वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पणङ्गभूषणमृगधरं वन्दे पशूनां पतिं कि वन्दे सूर्यशशाङ्कबर्हिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं कि वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कि वन्दे सर्वजगद्विहारमतुलं वन्देऽन्धकध्वंसिनं वन्दे देवशिखामणिं शशिनिभं वन्दे हरेर्वल्लभं कि वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करं कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा मुकुटिजडाळि कारुण्य सिन्धु भवदुःखहारि तुजवीण शम्भो मजकोणतारि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणुं ज्ञानिनामाग्रगण्यं कि सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। नमः कुंज बिहारिणे नमः कुंज बिहारिण्यय स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास। श्री वृंदावन को बास भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सभी भक्त गंजरा दोनों हाथ उठा करके पार्वते पतये हर हर महादेव। वृंदावन बिहारी लाल की बिल्वार्चन महामहोत्सव की जय। शुमहापुराण भगवान की जय भक्ति महारानी की जय जमुना महारानी की जय सदगुरुदेव भगवान की जय अपने अपने माता पिता की जय पितृदेवताओं की जय सब संतन की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मामूली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्री राधे ओम नमः शिवाय। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय तड़ी द्विक विडिंदक पीतांबर धारी ललित ललाम लॉमले परिप्लावित
कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षण स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता चित सत्ता परिपूर्ण सत्ता स्वयंपूर्ण सत्ता अनामिक सत्ता अव्याहित सत्ता अबाधित सत्ता अखंडित सत्ता विरल सत्ता सर्ग स्थित्यंत कारक माया त्रिगुण चक्र चालक पार्वती हृदय विहंगम विश्वीय अंतिम व्यवस्था भवबंध विमोचक रणनीतिमिर छेदक भगवान श्री भोलेनाथ आशुतोष शिव शंकर की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से उन्हीं की दिव्य अमृतमय श्री शिव महापुराण कथा उन्हीं की कृपा से इस गांव में संपन्न हो रही है। और अपने इस श्री क्षेत्र वागला गांव की भी बड़ी दिव्य परंपरा है। बड़ा हृदय गदगद हुआ सुन करके कि पूर्व 46 वर्षों से अखंड हरिनाम सप्ताह की परंपरा यहाँ पर चल रही है। अखंड हरिनाम सप्ताह की कीर्तन चल रहे थे ना, 45 साल तो कीर्तन चले, लेकिन पिछले साल भागवत कथा का आयोजन हुआ और इस साल शिव महापुराण कथा का आयोजन हुआ और आज कथा का छठा दिन है। आज की मंगलमय मेला में कथा में हम प्रवेश कर उसे पूर्ण करें। उससे पूर्व 5 दिनों से इस स्थान पर बह रही श्री शिव महापुराण कथा रूपी ज्ञान सरिता, ज्ञान गंगा, ज्ञान वापी, ज्ञान कुआ, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान समुद्र, ज्ञान सागर, ज्ञान पोखर, इसमें स्नान करने के लिए अतएव वारकरी संतों के चरणों के धूल के मकरंदों का अशस्वादन रसस्वादन अमृतपान करने के लिए आप और हम सभी श्रोतृवृंद भक्तिमती शक्तिमती माता भणे सभी हमारे भाई लोग चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा के तट पर उपस्थित हो रहे हैं गोते लगाने के लिए, स्नान करने के लिए। आज भी जो कथा प्रेमी कथा पंडाल में उपस्थित है वह सभी वेद अध्ययन तत्पर लोक ज्ञानानिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टालकरी मालकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक लोग दृश्य अदृश्य शक्ति प्रकट अप्रकट चेतनाएं बाल गोपाल भक्ति शक्ति स्वरूपा माता बहने भगवत चरण कमलानुरागी राजशक्ति शिवशक्ति पितृशक्ति धर्मशक्ति परमार्थ प्रेमी माइक सिस्टम वाले ऑपरेटिंग वाले सभी लोग जो मेरे आवाज को इस वक्त सुन पा रहे हैं उन सभी भक्तों को राधे राधे, जय श्री राम, जय श्री कृष्णा, नमो नारायण। वारकरी लोकांना रामकृष्ण हरी जय हरी, स्वाध्यायाच्या दादाच्या लोकांना जय योगेश्वर, दिंडोरी परिणत वाले कोणी आमच्या ताई माता माऊली असतील तर त्यांना श्री स्वामी समर्थ, नरेंद्र स्वामीचे कोणी भक्त असतील तर श्री गुरुदेव, अनुष्ठानावाल्यांना जय जनार्दन, धन्यरंकारवाल्याला धन्यरंकारजी, हरिओम तत्सदिती। कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो। महादेव यूट्यूबवर पाहायला भेटेल तुम्हाला सगळ्याला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। मी माझं मोठेपण सांगत नाही। शिव महापुराणाची कथा नीट आहे का? शिव महापुराणाची कथा जेवढी भारतात गिरी बापू सांगतात आणि जेवढी मी सांगतो तेवढा कोणताच महाराज सांगत नाही। भारतात म्हणतो मी, महाराष्ट्रात नाही। आधी यूट्यूबवर पहा, तरी लोकांचं चाललंय महाराज सांगा सांगा सांगा। ते यूट्यूबवर चेकआउट करा, लक्षात येईल तुमच्या की किती जास्ती सांगितलंय। अभी शिकतेपेक्षा खाना भी उतना ही चाहिए जितना पचे, क्योंकि खाकर के यदि उल्टी कर दी तो फिर सब बेमतलब हो जाएगा। वो ये जो सामने लगा है ना, ये हमारे जितने भी दोनों ओर से लगा है ना, ये जितने भी हमारे सोशल मीडिया साइट्स है, सोशल मीडिया हमारे जो हैंडल है तो वो सब है उस पे। ट्विटर है, इंस्टाग्राम है, फेसबुक पेज है, फेसबुक है और तीनों यूट्यूब चैनल है। हिंदी की कथाएं हैं ऊपर की यूट्यूब चैनल पे, मराठी की आपकी भी कथा आ जाएगी उस पर। वारकरी कीर्तन का दूसरा चैनल है। और जो मैं कुछ उपाय बोलता हूँ, शास्त्र सम्मत गुरु चरित्र करने से क्या होता है, पूजा करने से क्या होता है, रुद्राभिषेक करने से क्या होता है, जन्म कुंडल की, ये सब अलग है। उसका दत्तधाम सरकार आश्रम बनने जा रहा है, वो नीचे का चैनल है। कोई जोर जबरदस्ती नहीं है। इफ यू वांट टू फॉलो अस, नो डाउट यू कैन फॉलो देम। संस्कार फुकट भेटत असतील तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला हरकत नाही। पण मी म्हणलोय का, फक्त तुम्हाला यूट्यूबवर याच्याकरता ते ऐकायचं, म्हणजे ते पाहिल्यावरच लक्षात येईल की वास्तविक पाहता कथा किती जास्ती सांगितली है। आजकल तो हम देखते हैं टीवी पर नाम शिव महापुराण का एक श्लोक भी नहीं पढ़ते लोग, और कथा तो कुछ बोलते ही नहीं, बट टोटके ही बोल रहे हैं। लेकिन उनको कोई बोल नहीं सकता जाकर के। हम तो बस मिल रहे हैं इसलिए लोग बोल रहे हैं महाराज बोलो बोलो करके। अरे भैया, हम कथा ही बोलने को आए हैं। वारकरी जो ठहरे आणि वारकरी लोकांना सिद्धांतानं चालावं लागतं। असं जर का काही केलं तर लोक कोण वारकरी म्हणणार आहे बाबा आपल्याला? वय काही केलं तर जमल काय? जमत नहीं। हमने चौथे दिन भी कथा का विशिष्ट दर्शन किया, 5वें दिन भी कथा का विशिष्ट दर्शन किया। काय उपयोग आहे मला सांगा ना। लोक म्हणते महाराज, एक आजीबाई मला भेटल्या एका गावामध्ये, एका गावामध्ये मला एका आजीबाई भेटल्या।
महाराज 21 वर्ष झाले. 21. म्हणलं किती? 21. म्हणलं मग आम्ही भागवत ऐकून राहिलो. भागवत. बरं ठीक आहे ना. कोणी कोणी भागवत ऐकलं इथे? हात वरती करा. हात वरती करा ना. आता तुम्ही म्हणलं ना भागवत रामायण खूप वेळेस ऐकलं ना. हा ठीक आहे. 18 पुराणामध्ये भागवताचा क्रमांक कितवा? हे भागवताचार्यांना सांगायचं असतं. भागवत ऐकलं ना? सांगा फटाफट. हा 18 पुराणामध्ये भागवताचा क्रमांक कितवा? भागवत कधी बनलं? कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग? सांगा ना सनासन. भागवताचा मूळ स्त्रोत काय आहे? भागवताचे स्तंभ किती आहेत? ये कोई पता नहीं प्यारे. और तभी भी लोग बोलते हैं भैया, अरे भैया ज्ञानी महात्मा मिल जाए, छोड़ना मत उसको. ज्ञानी महात्मा नाराज हो गया कभी आएगा नहीं फिर गांव में बाद में वापस. बात को जहन में बिठा लेना. आपण भागवत ऐकलं, रामायण ऐकलं, पण सांगू शकणार नाही. लोकांना माहिती आहे. तुमची काहीच चुकी नाही त्याच्यात. भागवताचार्यालाच माहिती नाही की भागवत कितवं पुराण आहे. भागवत कधी बनलं, भागवत कोणी कोणाला सांगितलं त्यांनाच माहित नाहीये. भागवत भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं 4 श्लोकामध्ये. चतुश्लोकी भागवत असं म्हटलंय त्याला. श्रीमद भागवताच्या 2य स्कंदामध्ये अध्याय नंबर 9 मध्ये श्लोक नंबर 32, 33, 34, 35. अहमे वा समे वाग्रे नान्यद यद सद सद परम पश्चादहम यदे तच्चयो वशिष्येत सोस्म्यहम ऋतेर्थम यत प्रतियेत चात्मनि तद विद्यादात्मनो माया यथाम भासो यथा तमः यथा महांति भूतानि भूते चुष्वा भूते शुचा वचश्वनु प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम एतावदेव जिज्ञासं तत्व जिज्ञासुनात् मनः अनवय व्यतिरेकाभ्याम यतः स्यात् सर्वत्र सर्वदा. चतुश्लोकी भागवत. पहिल्या श्लोकामध्ये ब्रह्मतत्व, दुसऱ्या श्लोकामध्ये ईश तत्व, तिसऱ्या श्लोकामध्ये माया तत्व आणि चौथ्या श्लोकामध्ये जगत तत्व. या 4 तत्वानं युक्त असलेले हे 4 श्लोक. और इन 4 तत्वों की पूरी भागवत बनी. लिखी है व्यास ने. बाकी और ध्यान देना. तुम्ही भागवत ऐकले पण मला माहिती आहे राजा राणीच्या गोष्टी ऐकल्या. मग कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो भगवान शंकराच्या लग्नाची, विवाहाची. भगवान शंकरानं पार्वती सोबत विवाह केला. त्याचे अनेक कारण या शिवमहापुराणामध्ये दिले. पहिलं कारण तर असं होतं की सतीच पार्वती बनून आली. शंकर पार्वती जन्मजन्मांतराचे प्रेमी आहेत. सतीनं शंकरासोबत पहिला प्रेम विवाह केलेला आहे. सुत महाराज सांगतात सतीच पार्वती बनून आली. आणि दुसरं कारण असं आहे की तारकासूर मदोन्मत्त झाला होता आणि तारकासुरानं वरदान मागितलं होतं ब्रह्मदेवाला, मी मरेल तर शंकराच्या पुत्राच्या हाताने मरेल, नाहीतर मी मरणार नाही. आणि मग तारकासूर मदोन्मत्त झाला. भगवान शंकराचं लग्न होऊन बरेच दिवस झाले. भगवान शंकर माता पार्वतीला लग्न झाल्यानंतर कैलास पर्वतावरती घेऊन आले. आणि कैलास पर्वतावरती अनेक गुफा आहेत. अनेक गुफेपैकी एका गुफेमध्ये भगवान शंकरानं आणि माता पार्वतीनं प्रवेश केला. नारद उवाच विवाह इत्वा गिरिजाम शंकरो लोक शंकरा गत्वा स पर्वतं ब्रह्मण किमकार सिद्धी तद्वद. शंकर पार्वतीचं लग्न होणंही त्यांना मुलगा झाला नाही. सगळे देवता घाबरले. काय उपयोग आहे पार्वती सोबत शंकराचं लग्न होऊन? सांगा ना. पोरगच होईना शंकराला आणि ते राक्षस त्रास द्यायला लागला. कारण ते तारकासूर नावाचा राक्षस मारणार कोणाच्या हातानं? शंकर पार्वतीला होणाऱ्या पोराच्या हातानं. आता माझ्या गोष्टीकडे एक नीट लक्ष द्या. जगामध्ये हे 2च उदाहरणं असे आहेत. भगवान शंकर आणि माता पार्वतीला जे 2 पोरं आहेत, तसे तर 6 पोरं सांगितले शंकराला शिवमहापुराणामध्ये, पण प्रत्यक्षात 2. त्याला आत्मज पुत्र असं म्हटलेलं. आत्मज म्हणजे स्वतःच्या शरीरापासून झालेला. देअर आर 13 काइंड्स ऑफ सन. There are 13 kinds of son. रेफरेंस टू दी देवी भागवत. देवी भागवत में लिखा है पुत्रों के 13 प्रकार है शास्त्रों में. मुलाचे 13 प्रकार सांगितले शास्त्रामध्ये. म्हणजे कसे? स्वतःच्या शरीरापासून झालेला एक, नसेल तर बहिणीला 2 असतील, एक दत्तक घेतला, भावाचा एखादा दत्तक घेतला, नातेवाईकाचा एखादा दत्तक घेतला, एखाद्या गरीबाचा मुलगा आणला, अनाथ आश्रमातून आणला. असे 13 प्रकार शास्त्रामध्ये पुत्राचे केले आहेत. त्यापैकी पहिला जो पुत्र आहे त्याला आत्मज असं म्हटलेलं आहे. नंद स्वात्मज उत्पन्ने. भागवतात वर्णन आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण हा नंदाचा आत्मज पुत्र आहे. वास्तविक पाहता वसुदेवानं जन्म दिलाय, पण श्लोकाचा प्रयोग तसा केलाय की नंदानं जन्म दिलाय. नंद स्वात्मज उत्पन्ने जाताल लादो महामणाहा. तर भगवान शंकर आणि माता पार्वतीचे 2ही पुत्र आत्मज आहे. मोठ्या पोराचं नाव काय? कार्तिक स्वामी. आणि लहान्याचं नाव गणपती बाप्पा
उसके दर्शन कराएंगे आज आपको, उस पर नचाएंगे पार्वती जा बाड़ा। जब आएंगे गणपति बप्पा थोड़ी देर से, पहले तो कार्तिक स्वामी आएंगे बड़े भैया, उसके बाद में गणपति बप्पा आएंगे तो आपको नचाएंगे, उस पर नृत्य करेंगे उस पर आज बड़े भाव से आनंद से। हे दोघं आत्मज पुत्र आहे, पण तरी लक्षात घ्या आई आणि वडील मिळून जन्म देतात ना मुलाला, पण पहिला जो मुलगा आहे म्हणले कार्तिक स्वामी, या कार्तिक स्वामीला फक्त भगवान शंकराने एकट्यानं जन्म दिला, पार्वतीचा त्याच्यात काहीच रोल नाही, पण तरी त्याची आई कोण आहे? पार्वती. आणि गणपती बाप्पा, गणपती बाप्पाचे वडील कोण आहे? शंकर आहे, पण जन्म कोणी दिला? माता पार्वतीनं, पण त्याच्यामध्ये शंकराचा काहीच रोल नाही. म्हणजे गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी हे शंकर पार्वतीचे आत्मज पुत्र आहे, पण एका पोराला नुसता बापानं जन्म दिला आजी, आणि एका पोराला नुसता आईनं जन्म दिला, पण तरी ही विशेषता आहे यांच्या जन्माची. सगळे देवता प्रार्थना करायला आले, शिवजी ये क्या कर रहे हो, जल्दी से किसी पुत्र को जन्म दो, वो बड़ा भी बनना चाहिए और फिर वो तारकासुर का वध भी करेगा. तितक्यात काय झालं माहिती आहे? भगवान शंकर आणि माता पार्वती गुफेतून बाहेर आले, आणि बाहेर आल्यानंतर पाहिलं सगळ्या देवांना हात जोडून उभे राहिले, तुम्हाला मुलगा झाला पाहिजे देवा, तुम्हाला मुलगा झाल्यावर तो तारकासुराचा वध करेल. त्या दुष्टानं वरदानच तसं मागितलंय ब्रह्मदेवाला की शंकराच्या पोराच्या हातानं मरेल, आणि तुम्हाला मुलगाच नाही अजून, तुमचं लग्न होऊन किती दिवस झाले तरी तुम्हाला पोरग होईना, असं सगळे देवता शंकराला म्हणाले. सूत महाराज सांगतायत तीर्थराज प्रयागामध्ये ही कथा सगळ्या संतांना, ब्रह्मदेव नारदाला सांगतात, स्वतः शंकर पार्वतीला सांगतायत ही कथा. ती कथा आपण इथे श्रवण करत आहोत. भगवान शंकराची अशी प्रार्थना केल्यानंतर एकाएकी भगवान शंकराच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं. ते तेज द्रव स्वरूपाचं होतं, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, पत्तळ द्रव, पतला था वो पानी के जैसा. भगवान शंकर के शरीर से एक तेज निकला, और जैसे वो तेज निकला वो नीचे जाने लगा, ऐसे कैलाश पर्वत से वो नीचे जाने लगा. अब शंकर का तेज था प्यारे, बड़ा दग्ध, बड़ा प्रचंड था वो, और किसी का सामर्थ्य नहीं था उसको छूने का, लेकिन तभी भी वहां पर अग्निदेव मौजूद थे. और अग्नि ने क्या किया, भगवान शंकर के तेज को नीचे गिरता हुआ देख भगवान शंकर की बिना आज्ञा के ही उस तेज को निगल लिया. अग्नीनं ते भगवान शंकराच्या शरीरातून निघालेलं तेज गिळून टाकलं. माता पार्वतीनं हे पाहिलं, माता पार्वतीला राग आला, आणि माता पार्वतीनं अग्नीला श्राप दिला, का रे दुष्टा, माझ्या पतीच्या शरीरातून निघालेलं तेज, त्याच्यापासून पुत्र उत्पन्न होणार होता, आणि तू ते तेज गिळलंस, म्हणून मी तुला श्राप देते की तू सर्वभक्षी होशील. म्हणून तुम्ही पहा, अग्नी सर्वभक्षी आहे, कोणालाही जाळतो अग्नी, आहे की नाही, काही जाऊ दे अग्नीमध्ये, अग्नी त्याला जाळतोच, तू सर्वभक्षी होशील. अग्नी देवाचंही तोंड होता, अग्नी देवाचं मुख आहे, म्हणून देवालाही त्याचे चटके बसू लागले. आणि मग आता अग्नीला त्या वेदना असह्य होऊ लागल्या, काय करावं काही कळेना. देवर्षी नारद भेटण्याच्या आधी अग्नीला वाटलं लोहे को लोहा काटता है, अब मुझे बहुत गर्मी लग रही है, मुझे बहुत चटके लग रहे हैं. तर अग्नी स्वतःचा दाह कमी करण्याकरता हिमालय पर्वतामध्ये गेला. हिमालय पर्वतावरती जाऊन तो थांबला. हिमालय पर्वताचा बर्फही त्यानं पिघळवला, इतकं ते तेज प्रचंड होतं त्याच्या शरीरातलं. तो हिमालय पर्वतही म्हणला, बाबा हे कोणतं काय घेऊन आलाय तू शरीरामध्ये, की माझा एवढा जिकडे तिकडे सगळा बर्फाच्छादित प्रदेश आहे, आणि त्याला तू पातळ करत सुटलाय, भाऊ इथून निघतो. हिमालय पर्वतानंही त्या अग्नीला काढून दिलं. रस्त्यानं देवर्षी नारदाची आणि अग्नीची भेट झाली. देवर्षी नारद अग्नीला म्हणाले, एक काम करत, आता एकच उपाय आहे याला, तू तीर्थराज प्रयागामध्ये जा अग्नी, आणि तीर्थराज प्रयागामध्ये जाऊन तू त्रिवेणी संगमाचं स्नान कर, पाण्यामध्ये डुबकी मार, आणि पाण्यामध्ये डुबकी मारून काय कर, तुझ्या शरीरामध्ये शंकराचं जे तेज तू चोरून प्राशन केलं आहेस त्याला सोडून दे, तेव्हाच तुझा दाह कमी होईल. पार्वतीनं तुला श्राप दिलाय, पण काय कर, तेज वाया नाही गेलं पाहिजे, नाही तर विपरीत परिणाम होतील. तू जे शंकराचं तेज चोरून गिळलं आहेस ते तीर्थराज प्रयागामध्ये जाऊन सगळ्यात अगोदर जी बाई तिथे आंघोळीला येईल, कुठे, तीर्थराज प्रयागाला, गंगा यमुना सरस्वती त्या नदीमध्ये आंघोळीला येईल जी बाई, सगळ्यात आधी तिच्यामध्ये ते तेज गेलं पाहिजे. ट्रान्सफर करून टाक पाण्यातल्या पाण्यात, डायरेक्ट द्यायचं नाही म्हटले, कारण डायरेक्ट कोणी घेणार नाही. तू अग्नी असून तुला सहन होईना, दुसरं कोण घेईल, डायरेक्ट पाण्यातल्या पाण्यात सोडून दे म्हटले. ठीक आहे, नारदानं सांगितलं, अग्नीनं तसंच केलं. माघ महिन्यामध्ये अग्नी तीर्थराज प्रयागाला आला, आणि तीर्थराज प्रयागाला येऊन अग्नीनं पानी में उसने डुबकी लगाई, और पानी में डुबकी लगाई तो वो
तेज जो उसने निकला था भगवान शंकर का, उस तेज को उसने पानी में बहा दिया। सामने एक 6 माताएं आई थी स्नान करने के लिए, जिनका नाम शिव महापुराण में कृतिकाए कहा गया। 6 कृतिका आंघोळी करता आल्या होत्या। अग्नीनं पाण्यामध्ये, काय म्हणतात मराठीमध्ये, डुबकी, अग्नि ने पानी में डुबकी लगा करके वह तेज जो है बाहर छोड़ दिया जल में, और तेज बहता बहता गया और 6 कृतिकाओं के अंदर जा बसा। ते तेज वाहत वाहत गेलं आणि 6 कृतिकांच्या शरीरात एकाएकी गेलं। त्या कृतिका आंघोळ करत होत्या, आंघोळीतच ते अग्नीनं सोडलं ना पाण्यात, पाण्यात सोडलं, ते वाहत वाहत गेलं आणि त्यांच्या शरीरात गेलं। त्यांच्या लक्षात नाही आलं, ते काही लक्षात नाही आलं त्यांच्या। पण घरी गेल्यानंतर एकाएकी त्यांच्या शरीराची उष्णता वाढली, दाह होऊ लागला शरीराचा। मग लक्षात आलं, एकाएकी 6 जणी गर्भवती झाल्या। काय झालं? 6 जणी गर्भवती झाल्या, घाबरल्या। अरे, मग लक्षात आलं की आपण 6 जणी गर्भवती आहोत। अग्नीनं सोडलेलं तेज यांच्या शरीरामध्ये गेलं, ह्या 6 जणी गर्भवती झाल्या। 6 जणींनी एक रूप धारण केलं योग्य वेळेवरती, आणि योग्य वेळेवरती 6 मुखाच्या कार्तिक स्वामीला जन्म दिला। यांनी बोलिये कार्तिक भगवान की जय। कार्तिक स्वामीला जन्म दिल्यानंतर 6 कृतिकांनी जन्म दिला, म्हणून 6 मुख आहे कार्तिक स्वामीला। लॉजिकली कंटेंट आहे, इलॉजिकल कंटेंट नाही। 6 जणांनी जन्म दिला म्हणून कार्तिक स्वामीला 6 मुख आहेत, 12 हात आहेत। कार्तिक स्वामीला 2 पाय आहेत, 12 हात आहेत, 6 मुख आहेत। 8 वर्षापर्यंत या 6 कृतिकांनी आई म्हणून, म्हणजे त्यांनी वास्तविक पाहता शंकर पार्वतीचा मुलगा आहे, पण बघा ना, शंकर पार्वतीचा मुलगा, पार्वतीचा त्याच्यात रोल नाही। शंकर त्या मुलाचा पिता, त्या शंकराच्या तेजापासून त्या अग्नीनं गिळलं काय, हिमालयाच्या पर्वतात जाऊन बसला काय, बर्फ पिघळवला काय, नारदाला भेटला काय, माघाच्या महिन्यात पाण्यात सोडलं काय, या 6 जणीच्या अंगात ते गेलं काय, त्यांना माहीतही नाही। आणि त्या 6 जणी एक रूप धारण केलं आणि त्यांनी 6 मुखाच्या कार्तिक स्वामीला जन्मही दिला। आणि 8 वर्षाचा कार्तिक स्वामी, अजून शंकर पार्वतीला माहित नाही की आमचा मुलगा आहे म्हणून। ऐका ना पुढे, 8 वर्षाचा कार्तिक स्वामी, या मुलाला तसंच ठेवून चालणार नाही। त्या माता म्हटल्या, मग याला कोणीतरी गुरु पाहिजे, म्हणून कार्तिक स्वामीला घेऊन त्या माता कुठे आल्या माहितीये का? गंगा नदीच्या तटावर आल्या। तिथे हरिश्चंद्र, तिथे विश्वामित्रजी होते। हरिश्चंद्र, तिथे विश्वामित्र होते। विश्वामित्राच्या स्वाधीन केलं आणि सांगितलं, ये हमारे 6 जनों का पुत्र है गुरुदेव, आप इसे विद्याभ्यास दे करके बड़ा ज्ञान कुशल कीजिएगा। विश्वामित्र ने कहा, मैं सभी शास्त्र धर्म जानता हूं, बट आई एम नॉट एबल फॉर दिस। मेरी पात्रता नहीं है मैं इसको ज्ञान दूं। क्यों? क्योंकि आई एम नॉट ए ब्राह्मण। इट्स अ प्लेजर टू द ब्राह्मणा। वेद मंत्र का ज्ञान ब्राह्मण दे, मैं नहीं दे सकता। मैं क्षत्रिय हूं प्यारे, मी क्षत्रिय आहे, मी ब्राह्मण नाही आहे। कार्तिक स्वामी 8 वर्षाचे, ते विश्वामित्राला म्हणाले, तुम्ही काळजी करू नका गुरुदेव, तुम्ही जर का माझे यज्ञोपवित संस्कार केले, म्हणजे तुम्ही जर का माझी मुंज लावून दिली, तुम्ही मला गायत्री मंत्राची दीक्षा दिली, तुम्ही मला धनुर्विद्या शिकवली, तुम्ही मला निरुक्त, व्याकरण, छंद हे सगळं शिकवलं विश्वामित्राने, वर्णन आहे शिव महापुराणामध्ये, हे सगळं जर का शिकवलं तर तुम्ही ब्रह्मर्षी बनाल, माझा आशीर्वाद आहे। पण कधी? तुम्ही जर का मला सगळं शिकवलं तरच ब्रह्मर्षी व्हाल, नाही तर होणार नाही। मग विश्वामित्राला वाटलं चांगलं आहे, विश्वामित्राला ज्ञान होतं। विश्वामित्र गुरु झाले कार्तिक स्वामीचे, आणि वय वर्ष 8 ते वय वर्ष 15, म्हणजे आणखीन 7 वर्ष, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 7 वर्ष कार्तिक स्वामीला विद्याभ्यास शिकवला। गुरु झाले विश्वामित्र कार्तिक स्वामीचे, आणि यज्ञोपवित संस्कार, मुंज लावून दिली, व्रतबंध संस्कार, यज्ञोपवित मौंज बंधन, गायत्री मंत्राची दीक्षा दिली, आणि विद्याभ्यास शिकवला। त्यानंतर धनुर्विद्या काय वगैरे हे सगळं शिकवलं। आणि मग एकाएकी झालं असं 15 वर्षाचं वय कार्तिक स्वामीचं झाल्यानंतर माता पार्वतीला आठवण आली, आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसल्या बसल्या कसं म्हणते माहिती शंकराला, आणि का हो, अहो आपल्याला मुलगाच नाही हो, आणि ते नाही का 15 वर्षापूर्वी तुमचं तेज खाली पडलं होतं, अग्नीनं गिळलं, तुमचं तेज आहे ते, त्याचा मुलगा झालाच असेल हो, मला माझ्या मुलाची आठवण येते हो। बघा ना, आता तो मुलगा 15 वर्षात झाला असेल तो कुठे? लगेच भगवान शंकरानं नंदीला, श्रृंगीला, भृंगीला हे सगळे गण होतं सांगितलं, जाओ उस मेरे तेज की क्या व्यवस्था हुई, उस तेज का क्या परिवर्तन हुआ, उससे किस पुत्र ने जन्म लिया है, जाकर के आप थोड़ा सा देखो, और वो पुत्र मिले तो उसे लेकर के आना।
सत्य बताना उसे की आपके माता पिता शंकर पार्वती आहे. हे सगळे गण निघाले शंकराचे, चप्पा चप्पा छान मारू लागले. माहिती झालं 6 कृतिकांनी अग्नीनं जे तेज गिळलं होतं, अग्नीला विचारलं, मी हिमालयाच्या गुफेमध्ये गेलो, तिथं ते हिमालयाने मला काढून दिलं. नारदानं सांगितलं ते तेज मी त्या पाण्यात सोडलं आणि ते 6 कृतिकांनी ते तेज गिळलं. मग हे सगळे गण त्या 6 कृतिकाकडे आले आणि 6 कृतिकांना सांगितलं आमचा तो मुलगा आहे. सांगितलं शंकर पार्वतीच्या तेजापासून तो मुलगा तुम्हाला झाला. ते तेज जे होतं ते शंकराचं होतं. मग तो मुलगा कुठे आहे? गंगा तटावर आणून दाखवलं शंकराच्या गणाला, हा तो मुलगा आहे. कार्तिक स्वामीला सगळ्या गणांनी पाहिलं, आनंदाला पारवाने पळत पळत गेले और कहा प्रभु आपके माता पिता शिव पार्वती है, आपका बेसब्री से इंतजार कर रहे. कार्तिक स्वामीलाही आनंद झाला. कार्तिक स्वामी विद्याभ्यास पूर्ण झाला होता. विश्वामित्र गुरुदेवांची आज्ञा घेतली, रथामध्ये बसले आणि 6 कृतिकांनाही सोबत घेतलं. माता वो तो मेरे माता पिता है लेकिन जन्म देने वाले तुम हो, तुम भी मेरे साथ में चलो. 6 कृतिकांनाही सोबत घेतलं. 15 वर्षाचे कार्तिक स्वामी कैलास पर्वतावरती आले. आनंदाला पारावार नहीं, पूरा कैलास झूम उठा. क्यों? शिव पार्वती के बड़े पुत्र पहली बार कैलास पर्वत पर दस्तक दे रहे थे. कार्तिक स्वामीला पाहिल्यावर माता पार्वतीच्या डोळ्यातून अश्रुधारा यायला लागल्या. कार्तिक स्वामी पळत गेले. भगवान शंकरानं 15 वर्षाच्या मुलाला मांडीवर घेतलं. माता पार्वती ही प्रेमानं हात कुरवाळू लागली आणि कार्तिक स्वामीला अभिषेक करण्यात आला, स्नान घालण्यात आलं, अभिषेक करण्यात आला आणि कार्तिक स्वामीला भगवान शंकरानं राज्याभिषेक केला आणि युवराज पद घोषित केलं की तुम आज से कैलाश के युवराज हो. और फिर एक रथ दिया, कुमकुम तिलक किया, जाओ बेटा जिसके लिए तुम्हारा प्राकट्य हुआ है वह काम तुम जाकर के पूरा करो, जाकर के तुम तारकासुर का वध करो. गणों को साथ में लिया और जाकर के कार्तिक स्वामी ने तारकासुर का वध कर दिया. बोले शिव शंकर भगवान की जय, कार्तिक भगवान की जय, त्र्यंबकेश्वर महादेव की जय, सोमनाथ भगवान की जय. चलते हैं गणपति बप्पा की कथा की और संक्षेप में है. गणेश महापुराण कथा मेरी यूट्यूब पर अवेलेबल नहीं, वो भी हमने कोट नांद्रा में की थी. मोठं पुराण आहे गणपतीचं वेगळं. तुम्ही हे शिव महापुराण ऐकलं, याच लेवलमध्ये मी बाकीच्या सगळ्या कथा करतो. एक्स्ट्रीम देवी भागवतही असंच, रामायणही असंच, भागवतही असंच, गरुड पुराणही असंच. सगळ्या कथा ऐकायच्या म्हणजे ते वेगवेगळ्या. याच्यामध्ये थोडंसं संक्षिप्त आहे फक्त. कार्तिक स्वामी नंतर गणपती बाप्पाची कथा विचारली. आता कार्तिक स्वामीचीच कथा जर का एवढी गोड आहे तर गणपती बाप्पाची किती गोड असेल म्हटले. मग सांगा ना. सांगतो म्हटले. नारदानं विचारलं ब्रह्मदेवाला, मला सांगा ना बाबा गणपती बाप्पाची कथा. अधुनामश्रोतुमिच्छामि गाणेशं व्रतमुत्तमं तज्जन्मचरितं दिव्यं सर्वमङ्गलमङ्गलम् इत्याकरणं वचस्तस्य नारदस्य महामुनेः प्रसन्नो मानसा ब्रह्मा प्रत्युवाच शिवं स्मरन्नः. कार्तिक स्वामीचा जन्म झाल्याच्या नंतर एक दिवसची घटना आहे. माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस आहे. माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस आहे आणि वेळ दुपारची 12 वाजेची आहे. काही ठिकाणी गणपती बाप्पाचा जन्म संध्याकाळी 6ला सांगितला आहे आणि काही ठिकाणी दुपारी 12ला सांगितला आहे. जसं दत्तात्रयाचा जन्म संध्याकाळी 6चा आहे पण काही ठिकाणी 12 वाजता साजरा करतात वगैरे, ते कालभेदाना वगैरे करतात. माघ शुद्ध चतुर्थीचा दिवस आहे आणि कैलास पर्वतावरती खूप साऱ्या गुफा आहेत. सूत महाराज सांगतात, ब्रह्मदेव नारदाला सांगतात, त्या सगळ्या गुफेमध्ये शंकराचे गण राहतात. माता पार्वतीला एकच गुफा आहे राहायला आणि माता पार्वती कैलास पर्वतावरती शंकराची पत्नी कैलास पर्वताची राणी असतानाही तिला एकच गुफा आहे राहायला. आणि ज्या गुफेमध्ये माता पार्वती राहते तिथे एक सरोवर आहे, अंघोळी करता. आणि माता पार्वतीच्या 2 दासी कायम तिच्या सेवेमध्ये आहेत. त्यांचं नाव सांगितलंय शिव महापुराणामध्ये, जया आणि विजया. काय नाव आहे? जया आणि विजया. एक दिवस माता पार्वती स्नान करत असताना, बरं का, या माघ शुद्ध चतुर्थीच्या आधीची घटना. एक दिवस माता पार्वती स्नान करत असताना जया आणि विजयाला पार्वतीनं सांगितलं, कोणी आलं तर माझी आंघोळ होऊस तर कोणालाच आतमध्ये येऊ देऊ नका. आणि शंकर आले तर शंकर आले तरी शंकराला येऊ देऊ नका म्हटले. माता पार्वती म्हटली. माता पार्वती आंघोळ करत होती आणि शंकर डायरेक्टच घुसले. माता पती आहे ना. जया विजय म्हणल्या नका जाऊ. शंकर म्हणले हात भैया, मेरी पत्नी है और तुम मुझे रोकने वाले, मैं कैलाश का राजा हूं. जया विजयाला बाजूला केलं आणि शंकर डायरेक्ट आतमध्ये घेते. माता पार्वती लज्जायमान झाली का? लज्जायमान होण्याचं काही कारण नाही, पण जया विजया तिथे उपस्थित आहेत ना. शंकर निघून गेले. शंकर निघून गेल्यानंतर जया विजया ज्या दिवशी माता पार्वतीला म्हणाल्या
काय तुला एखादा सेवक पाहिजे. तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थीचा, वेळ दुपारची 12 वाजेची. माता पार्वती आंघोळ करत होती. जया विजया माता पार्वतीला म्हणले, का ग माता पार्वती, तू आम्ही तुझ्या दासी, पण आमचं काहीच चालत नाही. तू जरी म्हणली कोणाला येऊ देऊ नको, पण शंकरासमोर आमचं काय चालतं. तू एक काम कर, असा एखादा सेवक किंवा दास पाहिजे तुझा, हवा तर मुलगा म्हण असा पाहिजे की त्यानं फक्त तुझीच आज्ञा ऐकावी, शंकराची सुद्धा ऐकू नये म्हटले. असं का? मग त्याला काय लागतं. आदिशक्ती, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, त्रिगुणात्मिका, श्री दुर्गा, जगदंबा, कुलस्वामिनी, तुळजा भवानी माता. काय दुर्लभ आहे तिथे? काहीच दुर्लभ नाही आहे. सहज माता पार्वती स्नान करून बाहेर आली. आणि ही एक आयडियालॉजी आहे, हे रिअल आहे. धर्मशास्त्रामध्ये याचं दर्शन आहे. काही ठिकाणी गणपती बाप्पाचा जन्म गणेश पुराणामध्ये किंवा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये असं सांगितलंय. गणपती बाप्पाच्या जन्माची कथा ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये माता पार्वतीनं भगवान श्रीकृष्णाची आराधना केली. आणि श्रीकृष्णाची आराधना करून कृष्णाला माता पार्वती म्हणाली की हे बाबा कृष्णा, तूच माझा पुत्र बनून जन्माला ये. कृष्णच गणपती बाप्पा झाला. लिंग पुराणामध्ये शंकरच गणपती झाले. आणि गणेश पुराणामध्ये गणपती साक्षात ब्रह्म आहे. त्वमेव केवलम कर्तासी धर्तासी हर्तासी त्वमेव सर्वं खलविदं ब्रह्मोसी त्वं साक्षात मासी नित्यं ऋतं वश्नी सत्यं वश्मी अवत्वाम्मं अवक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम. साक्षात ब्रह्म आहे गणपती. प्रणम्यं शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थ सिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं चं एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं चं षष्ठमं विकटमेव चं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं चं दशमं तु विनायकं एकादशं गणपतिं द्वादशे तु गजाननं द्वादशे वगैरे वगैरे. बहुत लंबा है ये. गणपती साक्षात ब्रह्म आहेत म्हटले. वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या दर्शनाचं ते. म्हणून अवलोकन, कोणताही वक्ता असू द्या, त्याला अनेक ग्रंथाचं अवलोकन अनुसरण अवगाहन पाहिजे जीवनामध्ये. फक्त साधना. एक ग्रंथों का ऐसा निचोड़ रहस्य ऐसा होना चाहिए. अब तो मेरी उम्र ज्यादा बढ़ गई, मेरी तो अभी भी बहुत इच्छा है संतोष काका कि 18-18 घंटे पढ़ाई करो. अब क्या करो, लेकिन अब तो बहुत ऑफर है भैया, अब वो भी नहीं छोड़ सकते, उसका भी जरूरत है. हाँ, पहले जब काम ज्यादा नहीं था तब बहुत पढ़ाई होती थी हमारी, अब नहीं होता है. अब तो 8 घंटा बड़ा मुश्किल से, लेकिन पहले तो हम 18-18 घंटे करते थे. किसी ने मुझे कहा इतना मेहनत इधर क्यों किया, फर्स्ट अटेम्प्ट में लग जाते अगर इतना एमपीएससी यूपीएससी में करते तो. मैंने बोला हाँ मुझे भी पता है, यूपीएससी एमपीएससी में तो हम ऐसे ही लग जाते थे भैया, लेकिन वो हमको नहीं करना था, क्योंकि यूपीएससी एमपीएससी में ऐसा जरूरी थोड़ी है कि आदमी आध्यात्मिक बन जाए करके. यही बहुत अच्छा है. ठीक है, कोई भी वक्ता हो, every spiritual preceptor needs to follow many dharma granthas in his life. No more option. बहुत सारे जितने भी ग्रंथ मिल जाए उसको पढ़ लेना चाहिए. किसी पूज्य गुरुदेव मुरारी बापू ने कहा था 60 के पहले जितना भी समय मिला उतना पढ़ लो, 60 के बाद में यदि उम्र मिल गई तो समझ लेना भगवान की कृपा है प्यारे. तो फिर क्या है, 60च्या आधी बिलकुल टाइमपास नसला पाहिजे म्हणले जीवनामध्ये. एक हमारे वृंदावन में संत हो गए, आपने नाम सुना है या नहीं सुना मैं नहीं जानता, ब्रह्मलीन राम सुखदास जी महाराज. ब्रह्मलीन राम सुखदास जी महाराज जीवन में उन्होंने अपनी फोटो किसी को नहीं निकालने दी और बड़ा मीठा प्रवचन करते थे प्यारे. क्या बताएं आपको, वो कहा करते थे भैया हमको भगवान क्यों नहीं मिलते जानते हो, हमारे भक्ति में कोई भूल हो, भूल है इसलिए हमको भगवान नहीं मिलते. भगवान मिलेंगे लेकिन कब मिलेंगे, भगवान जब मीठे लगने लग जाए, अपने बच्चे से मीठे लगने लग जाए. अपने चाय से, चाय हमको कितना आकर्षित करती है, तमाकू सिगरेट बीड़ी हाँ जितना चाहिए हमको, नहीं है जाए रे कट्टा आन रे जाए मजूर, उतना उतना मीठा जब भगवान लगने लग जाए प्यारे तब जरूर मिलेंगे. क्यों नहीं मिलेंगे, भगवान जब मीठा लगने लग जाए अपने बच्चे से, अपने बीबी से, इन संसारिक जीवों से जब भगवान मीठे लगने लग जाए तब भगवान जरूर मिलेंगे. हाँ, बड़ा सुंदर भाव है, बड़ा सुंदर भाव है. तो अयोध्या के संत गारा में एक लाइन सुना रहा हूं आपको. नर शरीर अनमोल प्राणी प्रभु कृपा से पाया है, झूठे जग प्रपंच में पढ़कर क्यों प्रभु को बिसराया है. नर शरीर अनमोल प्राणी
प्रभु कृपा से पाया है। झूठे जग प्रपंच में पड़कर क्या प्रभु को बिसराया है। समय हाथ से निकल गया तो समय हाथ से निकल गया तो सिर धुन धुन पछताएगा। निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा। राम के दर्शन पाएगा। अरे राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाएगा। निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा। राम के दर्शन पाएगा। राम के दर्शन पाएगा। ध्यान दे करके सुनना और जरा गौरव फरमाना। बड़े भाग मनुष्य तन पावा। श्रीमद परमहंस गोस्वामी तुलसीदास जी ने इस बात का जिक्र किया तुलसी रामायण में। 184 जीवों को भोग करके अंत तो गत्वा अंत में हमको ये दुर्लभ मनुष्य की देह मिली है। इस मनुष्य देह की यदि सदुपयोग करना है हमको तो हमारे इस जीवन से 3 चीजों को उखाड़ करके फेंकना चाहिए। जो 3 चीजें जन्म से ही हर इंसान के भीतर छुपी है। क्या है वो 3 चीजें? झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो। झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो। घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो। अरे घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो। क्यों पता नहीं किस रूप में आकर, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा। निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा। राम के दर्शन पाएगा। अरे राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाएगा। निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा। राम के दर्शन पाएगा। राम के दर्शन पाएगा। राम के दर्शन पाएगा। अरे प्यारे झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो। घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ती सत्कार करो. घरी आला कोणी पाहुणा रावळा तर त्याचा तुम्ही सन्मान करा. घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो. क्यों पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. अरे निर्मल मन के दर्पण में वह राम का दर्शन पाएगा. कौन? अरे राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. काय करील साबण नाही निर्मळ जीवन. 404 अभंगाचा नंबर गाथ्यामध्ये तुकाराम महाराज.
काय करील साबन नाही निर्मळ जीवन त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरते व्यर्थ नामासे विन्मुख तुनर्पाप्या हरविंदाव्या न पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तीन लोक धरती ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरी उच्चारणी अनंत प्रसिद्ध तीर्थव्रत नेम समाधी हरीचे नित्य सिद्धमिते एक नाम हरी हरी बुद्धी जपे हरिपाठ कीर्ती हरिवंश पुराण हरिपाठ पूर्ण म्हणायला वेळ नाही, माफ करा. आणि मी तसं म्हणणारही नाही, कारण त्याचंही मी पेमेंट घेतो. सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय मोरल इन दिस सेंटेन्स, हे जे जीवन आहे म्हटले पुन्हा भेटणार नाही. वो महाराज कहां करते थे, इस जीवन का हर क्षण उत्तम से उत्तम कार्य में लगाओ. उत्तम से डोंट वेस्ट टाइम इन आवर लाइफ बिकॉज टाइम इज मनी. नो मोर वन चान्स. पुन्हा संधी भेटणार नाही म्हटले. आपल्याला खंतीतेने करा होय गाढव कुत्रा. तुकाराम महाराज म्हणाले. पुन्हा गाढव कुत्रा वगैरे बेंडकी भाव लागेल, लाकूड भाव लागेल, लोखंड भाव लागेल, पाषाण वगैरे वगैरे खूप संतांचे प्रमाण आहे, सांगायला वेळ नाही. सांगण्याचा तात्पर्य अभिप्राय हा आहे, उत्तम से उत्तम कार्य में समय लगाओ. उत्तम से उत्तम कार्य में. अरे भैया बात को समझो जरा, जहन में बिठाओ. मी मनानं सांगतोय का, तुम्ही ज्ञानेश्वरीचं दर्शन करणारे वारकरी आहात ना. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य करवसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 17 श्रीमद भगवद गीता अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 17 या 6व्या अध्यायामधल्या 17व्या नंबरच्या श्लोकाची टीका ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये करतायत. अध्याय नंबर 6 आणि ओमी नंबर 349 ज्ञानेश्वरी, ओमी नंबर 349 आणि अध्याय नंबर 6 ज्ञानेश्वरी. आहार तरी सेविजे पर युक्ताचे मापे मविजे क्रिया जात आचरीजे तयाची स्थिती. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने युक्त विहार नेम इंद्रियासी सार. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या नसावी बासर निद्रा बहु भाषण 620 अभंगाचा नंबर गाथ्यात ओवी नंबर 349 ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 6 आणि श्लोक नंबर 17 श्रीमद भगवद गीता. खाल्लेलं पसण्याकरता सांगितलं, 7ला जेवण केलं, संध्याकाळी 9ला झोपा. आयुर्वेद फॉलो करा. तुमचं चांगलं आहे, मी खेड्यातल्या लोकांचं सांगतो. खेड्यातल्या लोकांचं नाही तर मग ते कुत्र घेऊन फिरायला निघावं लागतं चांगल्या चांगल्या साहेबाला बरोबरा घालून. आधीच जर का सांभाळलं तर चांगलं आहे ना. तब्येत खूप चांगली असली पाहिजे, लक्षात घ्या. सकाळी मी दर्शनाला गेलो, मला आनंद झाला. दर्शनाला नाही, मला त्यांनी बोलवलं. काय नाव तिथालचा तो शिवर बंगला वेगळा, हा आपल्या गावातला बंगला. सोनोने साहेब, बाबांचं वय 93 वर्षाचा. आय एम एक्सट्रीमली हम्बल्ड बी दियर टुडे. आई एम रियली इम्प्रेस. मेरा हृदय गदगद हुआ. बाबा जी का दर्शन मैंने जब किया, 93 वर्षाचं वय बाबाचं, 80 वर्षाचं वय आजीचं. आजीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या नाही, काशीला लग्न झालेलं. आणि मग बहुत आनंद हुआ मुझे. मला सांगायचं काय, माझ्या बोलण्याकडे विनोदाचा भाग सोडा. पण मी तिथे गेलो नसतो, मला नसतं लक्षात आलं. काय कुलकर्णी काका पण होते सोबत, आपले बाळू काका. आणि खरं 93 वर्षामध्ये असं आयुष्य जर का लाभतंय, बाबा चालतायत, बोलतायत, ठणठणीत बसतायत, याच्यापेक्षा काय पाहिजे? काय पाहिजे? आरोग्यम धन संपदा आणि आरोग्यम सर्व संपदा. म्हणून हे जे शरीर भेटले ना, याचा एक एक क्षण उत्तम से उत्तम कार्य में लगाओ प्यारे. बिलकुल टाइमपास नसला पाहिजे, काही का होईना. झोप सुद्धा परफेक्ट टायमाला घ्या म्हटले तुम्ही, झोप. तर सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय असा आहे, माता पार्वतीला जया विजय म्हटले. असा सेवक पाहिजे तुला एखादा, ज्याने फक्त तुझंच ऐकावं, शंकराचं ऐकूच नाही. कारण इथं सगळं सत्ता शंकराचीच चालते आणि त्यांच्याच गण इकडे तिकडे फिरतात आणि आपलं काहीच चालत नाही. इथं सहजपणे माता पार्वतीनं या ठिकाणी शिवमहापुराणामध्ये आलेली कथा म्हणून माता पार्वतीनं पाहिलं सहज तिच्या हातावरती थोडा मळ साचलेला होता. वास्तविक पाहता गणपती हा आयोनी संभव आहे, पण कथेचा माध्यम हे सांगितलंय या शिवमहापुराणामध्ये. माता पार्वतीनं डाव्या हाताच्या या बोटांनी उजव्या हाताचे जे काही इथे थोडस, इसको कलाई कहते हिंदी में, मराठी मध्ये काय म्हणतात त्याला, मनगट. बोटांनी मनगटावरचा हा जो मळ आहे, इस कलाई के मैल को ऐसा थोड़ा सा ऐसे, मल को ऐसे किया, वो मल नीचे जाकर के गिरा और उसी से 8 वर्ष के भगवान गणपति का प्राकट्य हुआ. बोले सिद्धि विनायक गणपति भगवान की जय. गणपति बप्पा मंगल मूर्ति.
गणपती बाप्पाचा जन्म झाला, हत्तीचं मस्तिष्क नव्हतं तेव्हा, कृष्णच होते गणपती बाप्पा, कृष्णच गणपती बाप्पा बनून आले. 8 वर्षाची बालमूर्ती आहे. माघ शुद्ध चतुर्थी, त्याला वरद चतुर्थी असंही म्हणतात आणि तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलंय. गणपती आला, मैं कौन हूं बेटा, तू मेरा पुत्र है, आज से मैं तेरी माँ हूं, मेरा नाम तेरा नाम गणपती होगा, तुझे लोग गणेश कहेंगे. माँ मुझे बड़ी भूख लगी है. गणपती बाप्पाला पार्वतीनं तिळाचा लाडू दिला सगळ्यात आधी, म्हणून तिलकुंद चतुर्थी. आणि दुसरा मोदक दिला म्हणून मोदक. आणि गणपतीच्या पायामध्ये वाळा बांधल्या, हातात एक शस्त्र दिलं माता पार्वतीनं गणपतीच्या. त्याला मराठी पोथींमध्ये वगैरे काशीखंड वगैरे जे आहे त्याच्या सोटा असं म्हटलेलं आहे. सोटा, लाकडाचा सोटा, म्हणजे गाडी होती आणि त्या सोट्यामध्ये खूप शक्ती होती. एक सोटा मारला का 100 झोपायचे. असा एक शस्त्र दिलं गणपतीला और कहा देख बेटा, आज से तू मेरा पुत्र है, मेरी बात सुनना है, और तेरे पिताजी है ना, तेरे पिताजी का भी तुझे नहीं सुनना है. ही पण फार मोठी स्टोरी आहे, सांगायला वेळ नाही, याचंही फार युटिलायझेशन आहे. जय जय गणपती भक्तन हितकारी, भवानी नंदन सब दुख भंजन पूर्ण करता कारज सारे. जय 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 गणपती भक्तन हितकारे, मुदाकरात् मोदकम सदा विमुक्ति साधकम, कलाधरावतंसकम विलासी लोकरंजकम, अनायकैकनायकम विनाशिते भदित्यकम नता शुभाशुनाशकम नमामि तं विनायकम. आद्य शंकराचार्य, याला गणेश पंचरत्न स्तोत्र असं म्हटलंय. 8 वर्षाच्या गणपती बाप्पाचा जन्म झाला. शंकराचा मुलगा गणपती बाप्पा आहे. शंकराला माहितही नाही की आपल्या पत्नीला पार्वतीला मुलगा झालाय. फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या सगळ्या. आईच्या लेकराच्या, तू मेरा बेटा मैं तेरी माँ और मेरी आज्ञा का पालन तुझे करना है बेटा, और तेरे पिताजी का मैं तुझे वर्णन कर रही हूँ. वो भोलेनाथ है, बड़े भोले हैं, और वो भोले हैं, उनको भोले ही रहने देना. वो अपनी, उनको तीसरी आंख है, वो कभी खोलते नहीं, लेकिन खोल दी तो फिर सामने वाले की खैर नहीं. कैसे दिखते हैं? शेर की खाल पहनते हैं, हाथी की खाल पर बैठते हैं. चिता भस्मम लेपम स्रगपिंड रोटी परिकरम अमंगल्यम शीला, मरे हुए आदमी का भस्म लगाते हैं चिता. गले में वासुकी सर्प पहनते हैं, यज्ञोपवीत पहनते हैं, मुंडों की माला पहनते हैं, हाथ में रुद्राक्ष, और उसको डमरू लगा होता है, जटा बड़ी हुई है और उसकी गांठ लगी है, उसमें रुद्राक्ष लपेटे हुए, गले में रुद्राक्ष पहने हैं, पैरों में खड़ावा पहने हुए हैं. ऐसे भगवान शंकर, ऐसे तुम्हारे पिताजी. तो क्या करूं? वो भी आए तो उनको अंदर मत छोड़ना. ठीक है, तो क्या करूं? दरवाजे पर पहारेदारी करो. ठीक है. गणपती बाप्पाला माता पार्वतीने उत्तरदायित्व दिलं. बिकॉज रिस्पॉन्सिबिलिटी इज ए टेकन नॉट ए गिवन. इट्स एन फॉर्मूला टू लिव अ लाइफ. यही जीवन में होना चाहिए. जबाबदारी घ्यायलाच पाहिजे, द्यायला नाही पाहिजे. नसेल जमत तर लगेच सरळच 7 दिवस गायब होऊन जायचं अंडरग्राउंड. ये श्री श्री रविशंकर जी का वाक्य, रिस्पॉन्सिबिलिटी इज टेकन नॉट गिव्हन. जबाबदारी ही स्वीकारल्या जाते, दिल्या नाही जात, त्याला जबाबदारी खरं म्हणतात. गणपती बाप्पा तिथे काम उभा राहिले, हातामध्ये सोटा नावाचं शस्त्र घेऊन आले. आणि भगवान शंकराचं असं होतं, कधी उखी आली ते पार्वतीला भेटायला जायचे. जाणारच ना, बायको आहे ना त्यांची, त्याला काय. भगवान शंकर नेहमीच्या सवयीप्रमाणे पार्वतीच्या गुफेत निघले, त्यांना कोणीच रोकत नव्हतं. आज पहिल्यांदा एक 8 वर्षाचा मुलगा गणपती बाप्पा, त्यांना माहितही नाही हा माझा मुलगा आहे म्हणून. त्या गणपती बाप्पानं हातात लाकडाची ते शस्त्र सांगितलं ना, सोटा, ती काठी अशी आडवी केली. काठी आडवी केल्यानंतर शंकर म्हणाले, भैया कौन है तू? मैं माता पार्वती का पुत्र हूं. काय म्हणाला शंकराला तो गणपती बाप्पा? मी माता पार्वतीचा पुत्र आहे. भगवान शंकर म्हणले, काय माता पार्वतीचा पुत्र आहे? शंकर म्हणले, कब? हा भैया तू मेरे बीबी का पुत्र है और मुझे पता नहीं, मैं उसका पति हूं. वो मुझे कुछ मालूम नहीं. आप पिता हो तो मैं आपके पैर छूता हूं, लेकिन माँ ने मुझे आज्ञा दी है. आपके दर्शन हो गया, मैं धन्य हूं. स्वामी कास गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची पूजा महापूजा अनुभव नाही तुझ्या. 2175 अभंगाचा नंबर 2175. 4 चरण तुकाराम महाराज केलं. बाबूराव देवडे दबंग गाथा. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ. पितृवचन तुमची आज्ञा पाळणार, पण आईची आज्ञा आधी. वेदाने ही सांगितलं, मां से बढ़कर कोई देवता नहीं है. 4 देवता है, वो जीवित है, हर इंसान को दिखते हैं, पापी को दिखते हैं, पुण्यवान को दिखते हैं. मातृदेवो भव वेद कह रहा है, मां से बढ़कर कोई देवता नहीं प्यारे. पितृदेवो भव, दूसरा देवता हमारा बाप है, उससे बढ़कर कोई देवता नहीं. तीसरा देवता आचार्य देवो भव, ज्ञानी ब्राह्मण मिल जाए मंत्र गाने वाला छोड़ना मत, पकड़ लेना, नहीं तो धोखा खाओगे.
मातृदेवो भव, पितृदेवो हो, आचार्य देव हो, अतिथि देवो भव। घर पर आया हुआ मेहमान भी नारायण का रूप है, उसकी कभी ठुकराना मत, ठुकराना मत, अपमान मत करना उसका। एज पर आवर एबिलिटी, एज पर आवर लेवल, एज पर आवर माइंड सेट, एज पर आवर परंपरा, एज पर आवर जैसा भी तुम्हारा है वो वैसा कीजिए, लेकिन उसका अपमान मत करना। मी बऱ्याच वेळेस पाहिलंय त्या पुण्याच्या साईडला चहा घेणार का, कशाला मारायला घेईन माणूस, घेणार का, अरे काय घेणार का, घ्यावाच लागतो तुम्हाला, ते असतं नाही नाही घ्यावंच लागेल। जेवण करणार का, मारायला करीन का माणूस जेवण, आधीच लागतंय तिकडे मुंबईला 10 बाय 10 मध्ये 4 जण, तिथं काय अवघड आहे सगळं। घरी आलेला जो पाहुणा आहे म्हटलं, बायकोकडचा पाहुणा कधी आला तर नवरा डोळे वटारतो, आणि नवऱ्याकडचा पाहुणा आला तर बायको डोळे वटारते, आणि मग आपल्याला जायचं ड्युटीला। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथि देवो भव, ये 4 सूत्र जिसको पता चल गए उसी की एक पूजा, एक लोटा जल सार्थक है भैया। पत्थर में तो भगवान है, लेकिन पहले जीवित भगवान की तो पूजा करो। आई बापाला रडवता है आणि इकडे 2-2 लाखाच्या पंक्ति देता है, भगवान महादेव भी बचाने वाले नहीं, फिर बात को जहन में बिठा लेना। लाखाच्या 2-2 लाखाच्या पंक्ति देत आहेत, धन्य आहे तुम्ही पंक्ति देणारे, वर्गण देणार, मी तुमचं बोलत नाही। आय एम टॉकिंग टू दी युनिव्हर्सल, मी सगळ्यांचा विषय बोलतोय, मी कोणाचं डोंट टेक इट पर्सनल। पण आहे का नाही असं खरं सांगा, इकडे पंक्ती करून द्यायचं पण घरात आई बापाला त्रास द्यायचा, ते व्हायचं त्या कलेक्टर वाणी। त्या कलेक्टरनं काय केलं, एका कलेक्टरीनेच बायको केली, आणि सगळ्याचं असंच आहे म्हटले बा, लग्न व्हायच्या आधी जावा मुंजा राहत होता चांगला राहतो, फक्त मॅडम आली की बिघडतं, मग आई बापाचं ते खटके उडायला लागते, अवघड होते धंदे सगळे। एक बेशरम बेटा अपनी बूढ़ी माँ को लेकर के वृंदावन में अनिरुद्धाचार्य महाराज के आश्रम में लेकर के गया। हमारे अनिरुद्धाचार्य जी वो बड़ी माओ की सेवा कर रहे हैं ना, और उनको बोला महाराज जी मैं ये मेरी माँ को लेकर के आया हूँ तुम्हारे पास में। बोले क्यों लाया, बोले मेरे बीबी की तबीयत खराब रहती है, लाइव कथा चल रही थी टीवी पे, मेरे बीबी की तबीयत खराब रहती है और मेरे बीबी की और माँ की नहीं बनती, तो मैं इसलिए लेकर के आया हूँ। तो अनिरुद्धाचार्य ने कहा बेटा माँ को क्यों लाया, बीबी को लेके आया, हम तेरे बीबी को भी संभाल सकते हैं। नहीं नहीं, बोले मैं बीबी को नहीं ला सकता, मैंने तो माँ को ही ला करके छोड़ा है। बोले ऐसा क्यों, बीबी तो मेरी है ना। तो कहा गधे माँ तेरी नहीं है क्या, माँ मेरी भी है, लेकिन मैं अकेला जिम्मेवारी क्यों उठाऊं माँ की, मेरा बड़ा भाई है। वो मेरा बड़ा भाई बोलता मैं संभालूंगा, वो मेरा बड़ा भाई बोलता है बागबान करेंगे। बागबान में जैसे किया था ना अमिताभ बच्चन हेमा मालिनी को, मैं उदाहरण के तौर पे कह रहा हूं, जैसे 6 महीने माँ उधर और 6 महीने बाप इधर, बागबान खेलेंगे बागबान। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, राग आला तरी चालेल माझा, आपण जोपर्यंत हयात आहोत तोपर्यंत आपली प्रॉपर्टी बँक बॅलन्स चाव्या मुलाच्या सुनाच्या नावावर करायच्या नाही, ठीक आहे ना। नाही त्यांचं ठीक आहे, लक्ष्मण बाबाच ठीक आहे, लक्ष्मण बाबाचे पोरं चांगले, मी जाऊन पाहून आलो, ते ठीक आहे, ते ठीक आहे, तुम्ही पर्सनल घेऊ नका, चांगलं आहे ते ज्याचं हा चांगलं आहे त्यांचं, हा ठीक आहे। रघुनाथ दादाचंही चांगलं आहे, रघुनाथ दादा भेटले मला सकाळी, सरांचे काका, हा चांगलं आहे चांगलं आहे, ठीक आहे, व्यवस्थित आहे सगळ्यांचं, हरकत नाही, पर्सनल घेऊ नका। पण ते तसंच दाखव, लाईफ जमाना बहुत खराब आ गया, रंजा डोसे भरा हुआ जमाना है। माझे आई वडील तर माझ्या नावावर करायला तयार, पण त्यांना म्हणलं नका करू, तुम्हालाच राहू द्या, क्योंकि मैं बहुत आ रहा है मेरे पास में भगवान की कृपा से। मैंने बोला आपको यदि चाहिए तो आप ले लो, लेकिन आपका आपको ही रखिए, मुझे मत दीजिए भैया। आपको जब विश्वास हो जाएगा आई एम एबल फॉर टेक दिस, मैं तुम्हारा लेने के लिए लायक हूं, तब देना मुझे, मतलब मत देना। और मैं भी ऐसे ही रहने वाला हूं, मैं भी जब तक हूं तब तक बच्चों के नाम पर कुछ नहीं करूंगा। जीवनच तसं, घडीच तशी आलेली आहे, बिकट आहे। किती तुम्हाला सांगू, एक बाई मरण पावली, भीक मागून खाल्लं तिनं, मरण पावली मंदिरामध्ये बाई मरण पावली, कुत्र्यानं डुकऱ्यानं तिच्या शरीराचे लचके तोडले। फेसबुकला आलेली घटना आहे, मोठं पोरग येईना, सून येईना, लहान पोरग येईना, एखाद्या संस्थेवाल्यानं ते अंतिम संस्कार केले। आणि एक लातूरचे डॉक्टर गोधामन गावकर, मोठा डॉक्टर, त्या डॉक्टराची बायको वारली,
तो डॉक्टर गो धामणगावकर डॉक्टर गो धामणगावकरनं पेपरला येऊन गेलेली बातमी आहे ही. मागच्या वर्षी डॉक्टर गो धामणगावकराचं पोरगही डॉक्टर झालं, पोरगी डॉक्टर झाली. पोरग डॉक्टर झालं तिकडे अमेरिकेत आणि त्यानं तिकडे बायको केली, ती पण डॉक्टरीन. आणि पोरगी डॉक्टर झाली, तिने तिकडेच नवरा पाहिला. म्हणजे पोरगी डॉक्टर, जावाई डॉक्टर, पोरग डॉक्टर आणि सुनाई डॉक्टर. आणि डॉक्टर गो धामणगावकर वृद्धाश्रमामध्ये राहू लागले बायको मरण पावली म्हणून. त्या डॉक्टर गो धामणगावकराचा मृत्यू झाला. फोन गेला, तुमचे वडील मरण पावले, पोरग पोरगी सुनन जावे म्हणले आम्हाला टाइम नाही, तुम्हीच उरकून घ्या. ही अशी स्थिती आहे. मी सांगतोय कशा करता, आई वडील श्रेष्ठ आहेत. गणपती बाप्पानं सोटा लावला, शंकराला काही जाऊ देईना. शंकर म्हणले बाबा मला जाऊ दे, मी खूप भोळा आहे, मला विवश करू नको, तुम्हाला जे करायचं ते करा. शंकरानं गणांना आवाज दिला, नंदी शृंगी भंगी इधर आओ. अरे देखो ये बच्चा क्या हरकतें कर रहा है, जो पगला गया है लगता, मुझे अंदर नहीं जाने दे रहा है, मेरी बीबी के पास में नहीं जाने दे रहा है, मुझे सबक सिखाओ इसको. सगळे सेवक आले. सेवक आल्यानंतर गणपती बाप्पाला मारू लागले. गणपती बाप्पाला म्हटले जाऊ दे, शंकराला जाऊ देणार नाही, माझ्या आईची मला आज्ञा आहे. सोट्यानं एका एका काठीच्या स्पर्शामध्ये 10 10 20 20 100 100 हे सगळे लोक झोपवले. गणपती बाप्पानं पाहिलं, रुद्र तांडव. गणपती बाप्पानं तिथे उधम मचा दिया. सन्माननीय श्री एकनाथराव जाधव साहेब, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबांचं आगमन झालंय कथेमध्ये. आणि साहेबांचा माझा परिचय आहे. भरपूर ठिकाणी कीर्तनामध्ये साहेब वैजापूर तालुक्यामध्ये हिंगणा वगैरे भरपूर ठिकाणी भेट झाली साहेबांची माझी खंडाळ्यामध्ये. या ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि 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 ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. पार्वते पतये हर हर महादेव की जय.
सिद्धि विनायक गणपती भगवान की जय. गणपती बाप्पानं सोटा लावला, शंकराला जाऊ दिलं नाही. शंकरानं सेवक पाठवले. भगवान शंकराचे असंख्य रुद्रगण आहे, वर्णन आहे काही 72 कोटी 74 कोटी. त्या सगळ्यांना गणपती बाप्पानं स्पर्श मात्र काहीला बेशुद्ध पाडलं, काही मृत्युमुखी पडले आणि काहीला वाटलं पोरग लहान आहे पण सोट्यानं हाणतंय, पडून राहू, मरण्याचं नाटक करू. शंकराला वाटलं माझे सगळे गण परास्त झाले. भगवान विष्णूंना निरोप पाठवला. भगवान विष्णू तिकडनं त्यांची सेना घेऊन आले. विष्णूच्या वैकुंठातले सेवक गणपती बाप्पा सोबत युद्ध करू लागले. त्यांचीही गती गणपतीने तीच केली जी रुद्रगणांची केली. रुद्रगणांना परास्त केलं, वैकुंठामधील सेवकांना परास्त केलं. विष्णू परमात्माही हरले गणपती बाप्पा सोबत युद्ध करून. ब्रह्मदेव हरले, इंद्र हरले. शेवटी भगवान शंकराला क्रोध आला आणि क्रोधाच्या आवेशामध्ये भगवान शंकर त्यांनी आपला त्रिशूळ हातामध्ये धारण करून गणपती बाप्पाकडे असा भिरकावला. शंकरानं फेकलेला त्रिशूळ गणपती बाप्पाकडे आला आणि गणपती बाप्पाचं जे शिर आहे ते धडापासून त्या त्रिशूळानं वेगळं केलं आणि गणपती बाप्पाचं जे मस्तिष्क आहे ते मस्तिष्क कुठेतरी जाऊन गुप्त झालं. माता पार्वतीला कळालं की आत्ताच थोड्या वेळापूर्वी जी या मुलाला मी माझ्या सेवेकरता उत्पन्न केलं, जन्म दिला, त्या मुलाला माझ्याच पतीनं मारलं. अब तो मैं किसी को छोड़ूंगी नहीं. माता पार्वती ने उग्र रूप धारण कर लिया क्योंकि वो आदि शक्ति है. उसने अपनी जो बेनी की गांठ लगी थी ना, सुत जी कह रहा है, उस गांठ को छोड़ दिया और कई सारी योगिनी चामुंडी ऐसी शक्तियां निर्माण की और कहा संसार को तहस नहस कर डालो, डिस्ट्रॉय ऑल ऑफ देम, सब कुछ मिटा डालो, कुछ नहीं बचना चाहिए. पार्वतीचं उग्र रूप पाहिलं आणि पार्वतीचं उग्र रूप पाहून सगळे देवता घाबरले. देवी भागवतामध्ये माता देवीचं विशिष्ट दर्शन करवलंय. सांगण्याकरता वेळ नाही, वेळेचा अभाव आहे. देवीचं दर्शन, देवीची प्रार्थना करू लागले. माते सगळे देवता माता पार्वतीचं मा गुस्सा थूक दो. माते तुझे ध्यान आभासी राहो, तुझे नाम अमुचे मुखासी येवो. माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार. माते तुझे चरणास जगदंब जगदंब अयसे म्हणावे. देहातीत होवोणी जावे, स्वानंद साम्राज्य भोगावे. समाधी स्थिती स्वानंद साम्राज्य भोगावे. समाधी स्थिती. माते काय पाहिजे? माझा मुलगा मला जिवंत करून वापस पाहिजे. माते काळजी करू नको, एवढंच आहे फक्त. आता त्याचं शिर बदलेल. तुमच्या पतीनं त्याचं शिर कुठे गायब झालं माहिती नाही आहे आणि जिवंत करण्याचा एक नियम आहे, धर्मशास्त्रामध्ये सांगितलाय. आता तर विज्ञान लागू आहे. जुन्या काळामध्ये एखाद्याचं शिर जर का धडापासून वेगळं केलं तर त्या शिरानं माणूस जिवंत केला जात नसायचा, दुसरं शिर बसवावं लागायचं, तेही जे आधी दिसेल ते, असा नियम होता. ब्रह्मदेवाकडे पाहिलं शंकरानं, मेरा ही पुत्र है, जीवित करने में क्या हर्ज है, क्या दिक्कत है, कोई प्रॉब्लम नहीं. जा जंगल में किसी जो जानवर का दर्शन हो जाए पहले चक्र को, उस जानवर के सिर को काट करके लाना, जैसे दक्ष के लिए बकरे का सिर काटा गया था. ब्रह्मदेवाच्या मनातून चक्र निघालं. मनोमय, मनातून निघून पळतं. मय म्हणजे पळणे, मनो. ते मनोमय नावाचं चक्र गेलं, पळालं, जंगलामध्ये गेलं. समोरून एक हत्ती येत होता, तो मदोन्मत्त होता. चक्रानं हत्तीचं दर्शन केलं आणि त्या चक्रानं हत्तीच्या शिराला चिरलं. हत्तीचं शिर चक्रावरती येऊन चक्र घेऊन आलं. ब्रह्मदेवानं त्या शिराला घेतलं. शंकराच्या आज्ञेनं गणपतीचं जे कलेवर शिररहित जे धड होतं ना, त्या धडाला बसवलं. अमृत संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि गणपती बाप्पा उठून बसले. एक दंत दयावंत चार भुजाधारी, माथे पे तिलक सोहे मुसकी सवारी. अरे जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जकी पार्वती पिता महादेवा. गणपती बाप्पाला शंकर पार्वतीनं मांडीवर बसवलं. लहाना मुलगा आहे, सगळे पोरं आई बापाला सारखे असतात, पण लहान्यावर जास्ती प्रेम लोटवतात का नाही. गुबू गुबू गोड गोड गाल, त्याला मांडीवर घेतलं आणि त्याच्यावर प्रेम करू लागले. नाव ठेवलं गणपती, गणेश, सिद्धिविनायक, अष्टविनायक, ऐसे बहुत सारे नाम रखे गए. आणि गणपती बाप्पाला गणाचा अध्यक्ष केला. सगळ्या गण रुद्रगण जे होते त्याचा अध्यक्ष करून टाकलं गणपतीला, सगळ्या सेनेचा. एवढंच नाही तर गणपती बाप्पाला अग्रपूजेचा अधिकारी केलं. गणपती बाप्पाचा जन्म व्हायच्या अगोदर कर्मकांडामध्ये गणपतीची पूजा अगोदर नव्हती. आता कोणती पूजा असू दे, अगोदर गणपतीची पूजा. पहिले वरुणाची पूजा असायची, तो मान गणपतीला दिला. सगळ्या देवतांना वरदान दिले गणपतीला.
आणि आनंदाला परावार नाही आहे या ठिकाणी. पुढे कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा खेळू लागले. कार्तिक स्वामीला लहान भाऊ भेटला आणि गणपती बाप्पालाही मोठे भाऊ भेटले. आता हे दोन पोरं आहे, 10 मिनिटात यांच्या कथेला पूर्ण विराम आहे. हे दोघं जण खेळत असताना शंकर पार्वतीला वाटलं लग्न लावून दिलं पाहिजे यांचं. कार्तिक स्वामीचं वय 15 वर्षाचं, गणपती बाप्पाचं वय 8 वर्षाचं. दोघाला बोलवलं या इकडं, तुमचे लग्न लावायचे म्हटले. लग्न लावायचे, पहिले लग्न कोणा करायचं, काय करायचं. कार्तिक स्वामी म्हणले मोठ्याचं लग्न असतं बाबा आधी, त्याला काय विचारता. गणपती म्हणला नाही 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 मला लग्न करायचं आधी. कार्तिक स्वामी म्हणला माझं, गणपती म्हणला माझं, कार्तिक स्वामी म्हणला माझं, गणपती म्हणला माझं. दोघं भांडणं करायला लागले. भांडणं करू नका, एक काम करा, दोघं जण लगेच आपल्या वाहनावर बसा. कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे, गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. दोघं जण आपल्या आपल्या वाहनावर बसा, पटकन सुटा आणि पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा मारा. पृथ्वीच्या 7 प्रदक्षिणा मारून जो भाऊ आधी येईल त्याचं लग्न आपण उरकून टाकू, काही टेन्शन नाही. कार्तिक स्वामी लगेचच बसला ना, घाई होती ना लग्नाची. मोरावरून लगेच सटकला. गणपती जाईनच. कार्तिक स्वामीला जाऊन अर्धा तास झाला. का जाईना गणपती बाप्पा. प्रणम्यम शिरसा देवम, बुद्धीचा देवता आहे गणपती बाप्पा. तुम्हाला माहिती आहे भागवत सांगितलं व्यासानं, ठीक आहे, पण लिहिलंय गणपतीनं. बुद्धी व्यासाची आहे पण लिहून गणपतीकडून घेतलं. लक्षात घ्या, सांगितलं व्यासानं, हे गणपती बाप्पानं लिहिलेलं आहे. तू का जात नाही. तुझ्या गाडीची स्पीड कमी आहे, खटारा गाडी आहे तुझी, दम्मा दम्मन जाईल. अरे ते गेला ना, मोठा आहे तो, त्याचा मोर उडतो सुद्धा. तू काय, थांबा तुम्ही बसा. शंकर पार्वतीला आसनावर बसवलं. गणपती बाप्पाने स्नान केलं आणि गणपती बाप्पानं शंकर पार्वतीला 7 प्रदक्षिणा मारल्या. किती? 7. हे काय आहे, तुम्ही कोण आहात. शंकर सांगितलं मी आधी हूं. आय एम अ क्रिएटर, आय एम अ सेवियर, आय एम अ डिस्ट्रॉयर, एव्हरीथिंग इज मी, सब कुछ मैं हूं, आय एम द एव्हरीथिंग. नो डाऊट. मग तुम्ही जर का सगळे आहात तर पृथ्वी कुठे आहे. म्हटले माझ्या शरीरात. जो आई वडिलाची प्रदक्षिणा मारतो त्यालाच पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. बाबा तू हुशार आहे, तुझ्या ऐश्वर्याच्या बरोबर नाही, आम्ही येडे होऊन जाऊ, तुला जे करायचं ते कर. शंकर पार्वती बसले. शंकर पार्वतीला 7 प्रदक्षिणा गणपती बाप्पानं मारल्या. अहो देवाचंच पोरग येते. आता कुठं ट्रकाच्या टाकणा नवरदेव पडले तर लग्न व्हायना म्हटले, बरोबर आहे का. आता गणपती देवच आहे ना तो. तिथे काय राजा बोलेवर तर लिहिले. गणपतीने नुसत्या प्रदक्षिणा मारल्या तितक्या ठिकाणी घेऊन आलं व्हायचं. त्याच्या प्रदक्षिणा शेवटची चालूच होती, शेवटची चालू होती. काही ठिकाणी ब्रह्मदेवाच्या मुली सांगितल्या रिद्धी सिद्धी, आणि काही ठिकाणी विश्वरूप गंधर्वाच्या मुली सांगितल्या. दोन्ही भावाचा स्वीकार करा आपण. विश्वरूप नावाचा गंधर्व आपल्या 2 मुली घेऊन आल्या. त्यांचं नाव आहे रिद्धी सिद्धी. हिंदीमध्ये सिद्धी बुद्धी, मराठीमध्ये रिद्धी सिद्धी. तो म्हणला देवा हे आमच्या 2 पोरी करता का तुम्ही. तुमच्या दोन्ही पोराला या 2 पोरी मी याच्यासाठी आणलं. म्हणलं एक मोठ्याला देऊ आणि एक लहान्याला देऊ. गणपत म्हणला तो मोठा दादा तिकडे गेला आणि फोनही नव्हते त्या काळामध्ये. काही काय दोन्ही मलाच देऊन टाका, मीच करतो दोन्ही सोबत लग्न. त्या पोरी म्हणल्या आम्हाला नवरदेव पसंत आहे. नवरदेव जबरदस्त आहे ना. आणि कार्तिक स्वामी तिकडे गेला, अजून वापस नाही आला. इकडे गणपती बाप्पाचं लग्नही उरकलं. रिद्धी सिद्धी सोबत लग्न झालं. लग्न होऊन 3 वर्ष झाले आणि गणपती बाप्पाला दोन्ही बायकापासून एक एक पोरग झालं. रिद्धी सिद्धी पासून शुभ लाभ नावाचं पोरग झालं. कार्तिक स्वामीला वाटलं बरं झालं, छोटा अभि नाही आ रहा है, मैं जीत राहू. त्याला माहितच नव्हतं जो जिताबाई सिकंदर ते तिकडेच पुढे जात राहिलं. कार्तिक स्वामी गणपती बाप्पाचं लग्न झालं, संसार झाला, पोरही झाले. आणि मग नारद म्हणले अरे बडे भैया क्या कर रहे हो. बोले कुछ नहीं, शरीयत में जीतना चाहता हूं मैं. क्या बड़े भैया आपको मालूम नहीं क्या छोटे की शादी हो गई क्या. कब. तुम्ही मागे पाहिलंच नाही, लहान्याचं लग्न झालं, छोटे की शादी हो गई और आप चाचा बन गई चाचा. कार्तिक स्वामीला राग आला. कार्तिक स्वामीनं त्याची प्रदक्षिणा सोडली, तो घरी आला. घरी आल्यानंतर गणपती बाप्पा बायकोला सांगतो देखो 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 तुम्हारे जेठ जी आ गए, जेठ जी आ गए. आणि पोराला म्हणलं देखो देखो तुम्हारे चाचा जी आ गए, चाचा जी जाओ 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 चाचा जी को. ते पोरं पळत पडले, चाचा जी झालं हट. कार्तिक स्वामी शंकराकडे आणि पार्वतीकडे आले. आपने मेरे साथ में पासलिटी की है, भेदभाव किया है, मुझे उधर भेज करके तुमने छोटे की शादी. अरे नाही रे कार्तिका, असं नाही रे, तसं नाही. तू तिकडे निघून गेलास आणि गणपतीने बुद्धीचा प्रयोग केला रे, तू बलाचा प्रयोग केला. शक्ति से कहते हैं ना युक्ति श्रेष्ठ होती है. तूने बल का प्रयोग किया, छोटे ने शक्ति का प्रयोग. हम क्या कर सकते थे. विश्वरूपाला विश्वरूपानं लग्न लावून दिलं. कार्तिक स्वामीला राग आला. शंकरानं भेदभाव केला असा आरोप लावला कार्तिक स्वामीने की मला तिकडे पाठवून तुम्ही माझ्या आधी लहान्याचं लग्न उरकवलं, माझा तुमचा संबंध नाही. आई बापाला कार्तिक स्वामीने कायमचं सोडलं. शिवमहापुराणात लिहिलं. आणि कार्तिक स्वामी कैलास पर्वतून आंध्र प्रदेशमध्ये आले. आंध्र प्रदेश तिथे क्रौंच नावाचा पर्वत आहे. त्या क्रौंच पर्वतावरती येऊन कार्तिक स्वामी थांबले. मुलाला समजून आपण वापस घेऊन येऊ याच्याकरता शंकर पार्वती गेले. पण कार्तिक स्वामीने पाहिलं आई बाप आता आणखीन पुढे गेला. कार्तिक स्वामी जिथे थांबला आजही तिथेच आहे. त्याचं नाव आहे क्रौंच पर्वत. आणि शंकर पार्वती तिथेच थांबले. द्वादशी
ज्योतिर्लिंग श्री शैल्य मल्लिकार्जुनम ते ठिकाण आहे. बोले शंकर पार्वती भगवान की जय. इथे कुमारखंडाला पूर्ण विराम आहे. पार्वते पतये हर हर महादेव की जय. युद्धखंडामध्ये गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी यांनी बऱ्याच राक्षसांचा वध केला असं वर्णन आहे. अथ श्री शिव महापुराणम द्वितीयाया रुद्रसहिताया पंचमो युद्धखंड अतः प्रथमोऽध्यायः. ब्रह्मोवाच ऐवमे तत्पुरा पृष्टो व्यासेन ऋषिसत्तमाः सनत्कुमारं प्रोवाचं तदेवं कथयाम्यहम्. ज्या तारकासुराचा वध कार्तिक स्वामींनी केला त्या तारकासुराचे 3 पुत्र सांगितले आहे शिवमहापुराणामध्ये युद्धखंडामध्ये. या युद्धखंडामध्ये काही राक्षसांचा वध गणपती बाप्पाने केला, काहीचा वध कार्तिक स्वामीने केला आणि काहींचा वध भगवान शंकराने केला. त्याला युद्धखंड असं म्हटलंय शिवमहापुराणाच्या रुद्रसंहितेमध्ये शेवटच्या संहितेमध्ये. तारकासुराचा वध कार्तिक स्वामीने केला. त्या तारकासुराला 3 मुलं होते, कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युन्माली. कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युन्माली या तिघांचे वेगवेगळे नाव आहे. आणि हे तिघ जेव्हा एकत्रित असायचे तेव्हा यांना म्हणायचे त्रिपुरासुर. काय म्हणायचे? त्रिपुरासुर. जेव्हा एकत्रित असायचे तेव्हा त्रिपुरासुर म्हणायचे या तिघांना. आणि जेव्हा वेगवेगळे असायचे तेव्हा तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली या तिघांना ब्रह्मदेवाची साधना केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हणाले मांगो क्या मांगते हो. तो कहा हम बहुत पुण्यवान हैं, हम शिव के भक्त हैं, हम तीनों को आप 3 नगर दे दीजिएगा, लेकिन वो नगर अलग दिशा में होने चाहिए और हम कभी मरे नहीं. आम्हाला कधीच म्हातारपण येऊ नये, आम्हाला कधीच रोग होऊ नये असं वरदान द्या. ब्रह्मदेव म्हणले अरे असं कसं रे, म्हातार तर व्हावंच लागेल ना, हा, आणि रोग तर येणारच आहे. बरं मग आम्हाला मरण येऊ नये, अरे पण मराव पण लागणार आहे ना. मग ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे तुम्हाला मरण येणार नाही, पण पाप जर का केलं तर मरे नेल. आणि ते पाप काय असणार आहे? मला सांगितलं तुम्हाला तिघांना 3 नगर देतो. ब्रह्मदेव म्हटले एकाला देतो पूर्वेकडे, एकाला देतो पश्चिमेकडे आणि एकाला देतो दक्षिणेकडे. पूर्व पश्चिम एका लाईनीमध्ये आहे पण दक्षिण विरुद्ध लाईन आहे. तुम्ही तुमच्या 3 भावाचं जेव्हा पाप वाढेल आणि पुण्य पूर्ण संपेल, ब्रह्मदेव म्हणाले तुमच्या 3 भावाचं जेव्हा पुण्य संपेल आणि पाप वाढेल तेव्हा तुमचे 3 नगर जे विरुद्ध दिशेला आहे ते एका रेषेत येतील आणि त्या एका रेषात आलेल्या तुमच्या 3 नगरांचा भगवान शंकर एकाच बाणाने संहार करतील. तेव्हा मात्र तुम्हाला मरावं लागेल, नाहीतर नाही. ठीक आहे, तथा असतो. तिघांना 3 दिशेला 3 नगर दिले. त्रिपुरासुर राज्य करू लागले आणि शंकराची भक्ती करू लागले, खूप भक्ती करू लागले. आता भक्ती करतायत तर काही त्यांच्यामध्ये काही फॉल्टच नाहीये, भक्ती करतात आणि देवांना त्रासही देऊ लागले. मग काय करावं? योजना अशी तयार केली की भगवान विष्णूंना सगळे देवता शरण गेले आणि भगवान विष्णूंनी एका मायावी पुरुषाचं रूप धारण केलं. त्या पुरुषाचं नाव होतं अरिहन. अरिहन, भगवान विष्णू अरिहन बनले आणि अरिहन बनून अरिहन एक साधू बनले. भगवान विष्णू त्यांचं नाव होतं अरिहन आणि अरिहन नावाच्या साधूच्या रूपामध्ये या 3 भावाकडे आले आणि म्हणाले मैं तुमको गुरु दीक्षा देना चाहता हूं, मैं ऐसा गुरु हूं दुनिया में, मैं इतनी छूट दूंगा तुमको कि दूसरा गुरु दे ही नहीं सकता. तो ठीक आहे गुरुदेव. आणि मग या अरिहनानं मायावी रूप धारण करून या 3 त्रिपुरासुराला आपलं शिष्यत्व दिलं आणि शिष्यत्व देऊन धर्मविरोधी सिद्धांत यांच्या समोर मांडले. काय केलं? गुरु का काम होता है कि धर्म की राह पर लेकर के चले, लेकिन धर्म विरुद्ध सिद्धांत इनके सामने बया किए, पेश किए. रिप्रेजेंट टू दी अधर्मा. कहा भैया स्वर्ग और नरक कुछ नहीं होता है. कौन कह रहा है? भगवान अरिहन कह रहे हैं. अरे भैया कैसे नहीं होता है? ये जरूर है. स्वर्ग आणि नरक काही नसतो म्हणले, पुण्य आणि पाप काही नसतं म्हणले, दिवस आणि रात्र काही नसतं म्हणले आणि आत्मा गीत्मा काही नसतं म्हणले. भगवान विष्णु कह रहे हैं क्योंकि इनका पाप बढ़ाना है ना, क्योंकि इनकी मति भटक जाए और ये धर्म को त्याग दे और एकाएक धर्म को पुण्य को छोड़ करके पाप करने लग जाए, इस उद्देश्य से. हा हे तर बरं आहे. मग म्हणले स्वर्ग नरक काहीच नाही आणि पाप पुण्य काहीच नाही म्हणले. तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही जागा म्हणले, कारण की हे मजा करायलाच भेटलंय म्हणले. हे शरीर हे पुण्य गिन्य करायला काही भेटलं नाही म्हणले. ह्या बकवास गप्पा आहेत म्हटले. काय और पूजा कीजा कुछ नहीं होती. बोले ये पत्थर की पूजा करना तो मुझे बहुत गलत लगता है. भगवान बोल रहे हैं. अरे दगडाची कुठे पूजा करत असतात का म्हटले? हा, महादेवाची पूजा करायची ते 3 भाऊ त्यांची पूजा बंद पाडली. पुण्य करत होते, पुण्य बंद पाडलं, पाप करायला लावलं. स्वर्ग नरक काहीच नसतं म्हणले, अन्नदान करायचं नाही म्हणले, काहीच नसतं म्हणले, सगळं पाप करायला लावलं आणि एकाएकी त्यांच्याकडनं पाप वाढवून
त्यांचं पुण्य क्षय झाला पुण्याचा आणि पाप वाढलं. और जब पाप का घड़ा भर जाता है तो आपको भी पता है, जेव्हा त्यांच्या पापाचा घडा भरला तेव्हा त्यांचे 3 नगर एका रेषेमध्ये आले आणि सगळेजण भगवान शंकरांना शरण गेले आणि भगवान शंकराला म्हणाले, शिवजी अब आप तीनों का बंदोबस्त करो. शंकर म्हणले, मी त्यांचा बंदोबस्त करेल, पण तुम्हाला जप करावं लागेल, फुकट काहीच भेटत नाही. देवांना सुद्धा शंकराचा जप करावा लागला. तो मंत्र याच्यामध्ये असं सांगितलं, ओम नमः शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः ओम. ओम नमः शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नमः ओम. या मंत्राचा तुम्ही सगळे देवता 1-1 कोटी जप करा, तेव्हाच मी त्या तिघांचा वध करेल. आणि आपण नुसतं 1-1 तांब्या घालू परेशान आहे. एवढं सोपं आहे का? देवाला सुद्धा जप करायला लावला महादेवानं, तेव्हा काम केलं. भैया क्यों काम करेंगे? स्तुती सबको पसंद होती है. तुम्ही थोडासा गुलाल लावला का मला चांगलं चांगलं, समोर तर चांगलं म्हणा, कमीत कमी मागरे जाऊ दे तिकडे काही का असं ना. तुम्ही जप करा म्हटले, माझा जप करा म्हटले, हे शिव का भजन करो. अमर भजन है, एक लाइन. शिव है तुम्हारा, शिव का भजन करो, शिव है तुम्हारा, शिव का भजन करो, शिव है तुम्हारा, शिव का भजन करो, शिव नाम लेने वाला, शिव नाम लेने वाला, शिव का ही प्यारा, शिव का भजन करो, शिव है तुम्हारा, शिव का भजन करो, शिव है तुम्हारा. शिव नाम से ही तेरा काम बढ़ेगा, शिव नाम से ही तेरा काम बढ़ेगा, शिव नाम से ही तेरा नाम चलेगा, शिव नाम से ही तेरा शिव नाम लेने वाला, शिव नाम लेने वाला, शिव का ही प्यारा, शिव का भजन करो, शिव है तुम्हारा, शिव का भजन करो, शिव है तुम्हारा, शिव का भजन करो, शिव है तुम्हारा, शिव का भजन करो, शिव है तुम्हारा. हरि का भजन है ये, इसको मैंने शिव का भजन कर दिया. शंकराचं भजन करा ना मौल्यानो, शंकर आहे तुमचा. शंकराच्या भजना शिवाय, शंकराच्या भजना शिवाय नाही जीवनाला अर्थ. शिव का भजन करो, शिव है तुम्हारा. शंकर प्रभू म्हणाले, मी तुमचं काम करतो, पण 1-1 कोटी जप सगळ्यांनी करा. ठीक आहे. विश्वकर्म्यांनी रथ बनवला, ज्या रथामध्ये बसून त्रिपुरासुराचा वध करायचा आहे, ज्या रथामध्ये बसून एकाच बाणानं तिघांचे नगर जाळत सोडायचे आहे शंकराला. रथ इतका दिव्य बनवला म्हटले, जो रथ बनवला विश्वकर्म्यानं भगवान शंकरा करता, त्रिपुरासुराच्या नाशा करता शंकर ज्या रथामध्ये बसणार होते, तो रथ सुवर्णाचा सोन्याचा होता. त्या रथाचं उजवं चाक
उजवं चाक सूर्य झाले होते आणि डावं चाक चंद्र झाले होते. ज्या रथामध्ये शंकर बसून त्रिपुरासुराचा वध करणार आहे, विश्वकर्म्यानं बनवला तो रथ सोन्याचा होता. रथाचं उजवं चाक साक्षात भगवान सूर्य झाले आणि डावं चाक चंद्र झाले होते. चाकावर 27 नक्षत्रे होती, 6 ऋतू त्या चाकाचे परीघ बनले होते. इंद्रिय त्या रथाला चारी बाजूकडून विभूषित करत होती. 4ही समुद्र त्याचे आच्छादन होते. त्या रथाचे सारथी ब्रह्मदेव झाले होते आणि शंकराचे सासरे हिमालय पर्वत हा भगवान शंकराचा धनुष्य बनले होते. म्हणजे सासरे बुवा शंकराचा धनुष्य बनले. शेष नावाचा नाग त्या धनुष्याची प्रत्यंजा म्हणजे दोरी बनले. विष्णू परमात्मा हा हिमालय रूपी धनुष्याचा आणि शेष रूपी धनुष्याच्या प्रत्यंचेचा बाण बनले. भगवान विष्णू बाण बनले आणि अग्निदेव त्या बाणाचा टोक बनले. आणि अशा पद्धतीचं जर का दिव्यत्व त्या रथाला आणि त्या धनुष्याला आहे तर कोई भी जल करके खाक हो सकता है. प्यारे क्या संदेह है उसमें. हिमालय रूपी धनुष्य, शेष रूपी प्रत्यंचा, विष्णू रूपी बाण आणि अग्नि रूपी टोक. शंकरानं देवतांची स्तुती ऐकली आणि तो विष्णू परमात्मा रूपी बाण शेष रूपी दोरीला लावून हिमालय रूपी धनुष्य हातात धरून अग्निरूपी टोकाचं स्मरण करून तो बाण सोडला. तिन्ही दुष्टांचे नगर एका रेषेमध्ये आले होते. त्यांना ते जाळत सुटलं आणि मग तिघांचा संहार तिथे झालेला आहे. बोलिये भक्तवत्सल भगवान की, बोली शिवशंकर भगवान की जय. त्याच्यातून मयासुर नावाचा एक राक्षस वाचला. तो भगवंताला शरण आला. त्याचं रक्षण भगवंतानं या ठिकाणी केलं. पुढे जालंधर हा एक भगवंताचा पुत्र यामध्ये सांगितलाय. 6 पुत्रामध्ये जलंधराचंही वर्णन आहे. जलंधर हा शंकराचाच पुत्र. तुम्ही म्हणाल कसं, त्याचं कारण असं सांगितलंय की एक दिवस भगवान शंकराचं दर्शन घेण्याकरता इंद्र आणि बृहस्पती कैलास लोकामध्ये गेले. इंद्राची परीक्षा घेण्याकरता शंकरानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि ते अर्ध्या रस्त्यात येऊन थांबले. इंद्रानं ओळखलं नाही की हे ब्राह्मण शंकर आहेत म्हणून इंद्र गर्वानं बोलू लागला, खरे तू कोण आहे आणि इकडे कशासाठी आला, आणि शंकर तिथे कैलास पर्वतावर आहेत का नाही. इंद्राचं असं उग्र वागणं पाहून शंकर क्रोधायमान झाले आणि क्रोधाच्या आवेशामध्ये येऊन भगवान शंकराचे डोळे लाल झाले आणि भगवान शंकराच्या नेत्रातून अग्निज्वाला खाली पडल्या. त्या अग्निज्वालेपासून समुद्राच्या तटावरती जालंधर नावाच्या राक्षसाची निर्मिती झाली. तो जो पुत्र बनला त्याचं संगोपन ब्रह्मदेवाने केलं आणि तो शंकराचाच पुत्र आहे. पुढे तुळशी सोबत त्याचा विवाह झाला. सर्वांना माहिती आहे कथा. भगवान विष्णूची पत्नी वृंदा जलंधराची बायको होती. तिच्या सतीत्वावर हा जिवंत होता. त्याच्याकडे विष्णू कवच होतं. ते भगवंतानं मागून आणलं. शंकराकडनंही जलंधर मरेना. तो राक्षसांना त्रास द्यायला लागला. भगवान विष्णू गेले आणि जलंधराला विष्णू कवच मागितलं आणि ते विष्णू कवच घालून विष्णूनं जलंधराचं रूप धारण केलं आणि वृंदेकडे भगवान विष्णू जलंधराच्या रूपामध्ये गेले आणि वृंदेचं सतीत्व नष्ट केलं. तिचं सतीत्व नष्ट केलं. तिच्या सतीत्वावर हा जिवंत होता. शंकरानं त्रिशूळानं त्याचा वध केला. जलंधर मरण पावला. वृंदेला कळालं. मग हा कोण आहे. यानं सांगितलं, मी विष्णू आहे. तुम्ही असं काय केलं देवा. तुमने मेरा सतीत्व भ्रष्ट किया. मुझे जीवित रहने का कोई हक नहीं है. यह जान करके माँ तुलसी ने वृंदा ने चिता में अपने शरीर की आहुति दे डाली. वृंदा चितेमध्ये गेली. एका पतिव्रतेचा वध माझ्यामुळे झाला ही गोष्ट भगवान विष्णूंना खूप लागली आणि भगवान विष्णूला वियोग निर्माण झाला आणि विनाकारण देव कार्य करायला गेलो मी, पण ही बाई माझ्यामुळे मेली म्हणून भगवान विष्णू सिरियस झाले आणि तिथून उठेनाच. वृंदेनं जिथं स्वतःचं शरीर संपवलं आणि जिथे तिच्या शरीराची रक्षा झाली तिथे अनेक वर्ष भगवान विष्णू बसून राहिले. असं वर्णन आहे या शिव महापुराणामध्ये, या रुद्र संहितेमध्ये, युद्धखंडामध्ये वर्णन आहे. अनेक वर्ष त्या वृंदेच्या चितेमध्ये बसून राहिले विष्णू आणि तिच्या शरीराची राख अंगाला लावायचे. तू माझ्यामुळे गेली, तू माझ्या असं विष्णू उठे ना. आपण मग देवाचं कार्य घंट्या वाजवतात ना लोक, काकडा म्हणतात ना, ऐकायचं कोणी. सगळेजण म्हणले जा जागेवर आणा विष्णू परमात्म्याला. काही आमच्याकडून येईना भाऊ. शंकराकडे गेले. शंकर म्हणले तुम्ही देवीकडे जा. देवांना म्हणले. सगळे देवता देवीकडे आले. प्रकृती देवीनं 3 झाडं दिले. 3 मालती, तुलसी आणि धात्री. काय केलं. देवांना 3 झाडांचे रोपटे दिले. मालती, तुलसी आणि धात्री. धात्री म्हणजेच धोत्रा. संस्कृत में उसको धात्री कहा है. धोत्र्याचं रोपट 1, तुळशीचं रोपट 2 आणि मालतीचं रोपट 3
हे 3 रोपटे दिले आणि सांगितलं जिथे भगवान विष्णू तुलसीच्या वियोगामध्ये बसले आहेत, तुलसीच्या चितेच्या जागेवर हे 3 रोपटे तुम्ही पेरा, हे उगवतील, याचा सुवास निर्माण होईल आणि मग भगवान विष्णूला पूर्वस्मरण होईल आणि ते ती जागा सोडून वैकुंठामध्ये पूर्ववत वापस येतील. हे 3 झाडं घेऊन आले. देवतांना ते 3 झाडं भगवान विष्णूच्या तिथे बीजारोपित केले. तुळशी वाढली, धोत्र्याचं फुलही वाढलं, मालती वाढली. मालतीच्या फुलाचा सुवास खूप घमघम असतो. कोणी पाहिलं इथे मालतीचं फुल आहे का माहिती? मालतीचं आहे का माहिती? म्हणजे मोगऱ्यापेक्षा कमी पण तसाच त्याला सेंट असतो थोडासा. बरं, मालतीचा सुवास घुतला भगवान विष्णूच्या नाकामध्ये. अरे बाप, हे काय, मी इथे काय करतोय? सगळेजण म्हणले किती वर्षापासून तुम्ही इथे? लोक घंट्या वाजू परेशान झाले. चला मी काय करतोय? मग सांगितलं सगळं. अरे मग जाताना भगवान विष्णूंनी काय केलं ऐका. विष्णूला धोत्रा शंकराला का आवडतो आणि तुळशी विष्णूला का आवडते त्याचं कारण असं सांगितलं. जाताना भगवान विष्णूंनी फक्त तुळशीचं रोपटं उपटलं. तुळशी ही भगवान विष्णूची चित शक्ती आहे, वारकऱ्यांची ती शक्ती आहे. म्हणून तुळशी भगवान विष्णूची पत्नी असल्या कारणानं तुळशीचं रोपटं भगवान विष्णूने तोडलं, वैकुंठाला सोबत घेऊन गेले आणि मालती आणि धोत्र्याचं झाड तिथंच सोडलं. म्हणून मालती आणि धोत्रा शंकरानं ठेवून घेतलं आणि तुळशी विष्णूला. हेच त्याचं कारण आहे शिवमहापुराण, दुसरं काही कारण नाही. जर का भगवान विष्णूनं धोत्र्याचंही झाड तोडून नेलं असतं आणि मालतीचं झाड तोडून नेलं असतं, धोत्र्याचं फूल विष्णूला वाहिलं गेलं असतं, शंकराला वाहिलं गेलं नसतं. हे त्याचं मुख्य कारण. ते धोत्रा तिथंच ठेवलं, मालती तिथंच ठेवलं आणि तुळशीला वरती घेऊन गेले. युद्धखंडामध्ये अशा अनेक प्रकारच्या कथा. पुढे शंखचूडाची कथा सांगितली. शंखचूड हा वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाचा एक शापभ्रष्ट झालेला गोप होता आणि एक गोपी होती तिथे. त्या गोपीलाही श्राप होता की तू तुळशी होशील म्हणून. तुळसी नावाची गोपी होती, राधेनं तिला श्राप दिला होता. वृंदावनाचे राजा भगवान श्रीकृष्ण आहे आणि त्याची स्वामिनी आहे राधा राणी. राधा राणीच्या पीठ पीछे यदि किसी ने कृष्ण से कोई योग बनाया तो राधा रानी को बड़ा गुस्सा आता था. सुदाम नावाच्या गोपाला एकदा कृष्णाने सांगितलं कोणी जरी आलं तर माझ्या रूम मध्ये सोडू नको. म्हणले राधा आली तर राधेलाही सोडू नको म्हणले. आता देवाची आज्ञा पाळावंच लागणार आहे. देवी भागवतात आलेली कथा, शिव महापुराणामध्ये त्याचा संकेत केला. कृष्ण झोपलेले होते, राधा आली भेटायला. सुदामान सांगितलं जायचं नाही. तू कोण आहे मला रोखणार? मी इथलची राणी. पण देवान सांगितलं ना नको जाऊ, मी जाणार, नको जाऊ. अरे तू मला रोखतोस, जा, तू शंखचूड नावाचा राक्षस होशील. आणि तसाच तुळशीला श्राप दिला होता की तू शंखचूड नावाच्या राक्षसाची बायको होशील आणि नंतर जेव्हा देवाच्या हातून तुमचा उद्धार होईल तेव्हा तू पुन्हा कृष्णाची बायको होशील तुळशीला. हा फार मोठा झमेला. त्यासाठी तुम्हाला देवी भागवत ऐकावं लागेल. खूप मोठं ते कनेक्शन आहे बरं का. विष्णूला किती बायका आहे सांगा ना? भगवान विष्णूला किती बायका आहे? तुम्ही भरपूर भागवत ऐकले ना. एकच बायको माहित असेल तुम्हाला विष्णूची, मला माहिती आहे. काय? लक्ष्मी. पण देवी भागवताच्या 10व्या स्कंदात भगवान विष्णूच्या 4 बायका सांगितल्या. भगवान विष्णूची लक्ष्मी ही पहिली बायको आहे, गंगा ही दुसरी बायको आहे, ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ही तिसरी बायको आहे आणि तुळशी ही चौथी बायको आहे. चौघी जणी सख्या सौती आहेत आणि सौतीचं जमत नाही. शास्त्रामध्ये सांगितलं विधवा झालेले पुरलं पण सवत नको म्हणले. असं देवी भागवतात लिहिलं बरं का. हा, विधवा झालेलं पुरलं म्हणले पण सबत नको म्हणले. या 3 सौतीने एकमेकाला श्राप दिला. कोणाला? सरस्वतीनं तुळशीला श्राप दिला की तू घाण जागेवर उगवशील म्हणून तुळशी एखाद्या वेळेस लघवीच्या जागेवर उगवते का नाही? तुळशीनं सरस्वतीला श्राप दिला, तू मला श्राप देते घाण जागेवर उगवत जाय, मग तू भारतात वाहशील पण गुप्त रूपानं वाहशील. सरस्वती नदी भारतात वाहते पण अंतर्वाहिनी जमिनीतून वाहते आतमध्ये. तुम्ही पहा ना, त्रिवेणी संगमाला तुम्ही जर का गेलात प्रयागाला तर गंगेचा रंग दिसतो शुभ्र पांढरा कापरासारखा आणि यमुनेचा रंग गढूळ पाण्यासारखा दिसतो आणि सरस्वती दिसत नाही. अंतर्वाहिनी आहे, गुप्त आहे. कारण सरस्वतीला ज्ञान असं म्हटलंय आणि ज्ञान हे गुप्तच असलं पाहिजे, विचारल्यावरच सांगितलं पाहिजे. बिना विचारल्यास सांगितलं लोक म्हणतील मेंटल असायलामला घेऊन जायला. हा, म्हणून सरस्वतीनं तुळशीला श्राप दिला, तुळशीनं सरस्वतीला श्राप दिला. या दोघ्या सौतीनं मिळून काय केलं? गंगेला श्राप दिला की तू भारतात सगळ्यात मोठी वाहणारी नदी. हा मोठा झमेला आहे देवी भागवतात भाऊ. शंखचूड, तुलसी असे अनेक 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 युद्ध याच्यामध्ये झाले आहे. थोडस तीसरी संहिता है, 12 ज्योतिर्लिंग की कथा कल होगी, पाशुपत व्रत के दर्शन कल होंगे. कल कथा का क्रम में पूर्ण विराम होगा. जो भी समय आप निर्धारित करेंगे कमेटी वाले, आप ग्रामवासी, उसकी पूर्ण आज्ञा का हम पालन करेंगे. आप यदि कहेंगे जी नहीं भर रहा है तो हम सवेरे भी कथा करेंगे और शाम को भी करेंगे कल, यदि आपकी इच्छा है तो. शाम को तो हम करेंगे ही, लेकिन आप बोलेंगे तो हमको कोई दिक्कत नहीं है कल, क्योंकि हाँ शाम को तो करेंगे लेकिन कल बरसात बहुत आने वाली, ये पक्का है कल,
इतना आने वाला है कि कल बोल नहीं सकते कि क्या खराबा हो जाए। इसलिए मुझे ऐसा लग रहा है कि आप पुनर्विचार एक बार करें और हमको आज्ञा दे कि महाराज जी सवेरे भी यदि 2-3 घंटा हो जाए तो अच्छा है, और शाम को तो करेंगी हाँ 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 ठीक है ठीक है। लेकिन कल जन्माष्टमी है और ये बिल्कुल तय है कि जन्माष्टमी को पानी आता ही आता है, और लगभग कल के संकेत हैं की शाम को 4:30-5 से वर्षा सुरू होणे वाली आहे, कारण की देवाचा जन्मच पावसात झालेला आहे, त्यामुळे पाऊस खूप येणार आहे, हरकत नाही। तर उद्या आपली कथा तर संध्याकाळी जो टाइम असेल निर्धारित त्याच्यामध्ये असेलच। शतरुद्र संहितेमध्ये प्रवेश करत आहोत, ज्याच्यामध्ये भगवान शंकराच्या 100 अवताराची चर्चा आहे, म्हणजे लघु अवतार आहेत ते। व्यास शिष्य महाभागम सूत ज्ञान दयानिधे गद संभावतनांश एरकर्षित सता शिवाम। शिव महापुराणामध्ये जवळपास 40 कल्पांचं वर्णन केलंय। कल्प म्हणजे आता सध्या श्वेत वाराह कल्प चालू आहे, असे 40 कल्प आहे। 29व्या कल्पामध्ये भगवान शंकरानं श्वेत लोहित नावाचा अवतार धारण केला। तो याच्याकरता केला की ब्रह्मदेवावरती सृष्टी निर्माण करण्याचं उत्तरदायित्व दिलं। ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याकरता बसले, पण डोकं बंद पडलं, कसं करू आणि कुठून सुरुवात करू, का कारण सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोर्स केलेला नव्हता ब्रह्मदेवानी, म्हणून डोकं बंद पडलं, नेमकं सुरुवात कुठून करू आणि संपवू कुठून। म्हणून शंकराला प्रसन्न केलं। तेव्हा भगवान शंकर ब्रह्मदेवासमोर ज्या रूपात प्रकट झाले तो अवतार आहे श्वेत लोहित सद्योजात। 8 वर्षाचं वय आहे, अंगावरती पांढरं धोतर आहे, पांढरं उपरण आहे, पांढरं यज्ञोपवीत आहे, पांढरं भस्म लावलेलं आहे, पांढरा पटका बांधलेला आहे आणि पांढरी रुद्राक्षाची माळ घातलेली आहे। याला म्हटलंय शंकराचं सद्योजात अवतार। बोलिये सद्योजात महादेव की जय। 30व्या कल्पामध्ये रक्त अवतार धारण केला। 8 वर्षाचं वय आहे, शरीराचा रंग लाल आहे, शरीर पर लाल रंग की धोती पहनी है, लाल दुपट्टा है, लाल यज्ञोपवीत पहना है, लाल रुद्राक्ष की माला पहने हुए हैं और लाल भस्म लपेटे हुए हैं। ऐसे कई अवतार धारण किए। शिवजीच्या पुढे 8 मूर्तींचं वर्णन आहे। भगवान शंकराच्या 8 मूर्ती आहेत। शर्व 1, भव 2, रुद्र 3, उग्र 4, भीम 5, पशुपती 6, ईशान 7 आणि महादेव 8। अशा 8 मूर्त्या आहे। कथा टू बी कंटिन्यूड टुडे, लास्ट सेशन इन आवर कथाच। आणि भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे। भाऊनी शिक्षणाची गंगा या परिसरामध्ये पहिल्यापासून आणलेली आहे। तर ज्यांच्या माध्यमातून या कथेचं आयोजन या ठिकाणी झालं, सन्माननीय हौसराम बापू गोरे, सन्माननीय संतोष काका गोरे, सन्माननीय राजू आबा गोरे। खरं ज्ञानाचं सागर ज्ञानगंगा पाजण्याचं काम या तिघांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचे सुद्धा खूप खूप असे धन्यवाद या ठिकाणी आहेत। आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक सन्माननीय हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज गोरे, त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी भाऊंचं श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे। भाऊ 1 मिनिट सत्काराचा स्वीकार करा। आताच महाराजांनी सांगितलं भाऊ की अतिथींचा सत्कार करावा, मग एवढी ज्ञानगंगा पाजल्यावर जर आम्ही ते केलं नाही तर तुम्हीच पुन्हा जाऊन म्हणसान गाव चांगलं नाही। तर वारकरी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कथेचे निमित्त मात्र जरी हे 3 यजमान असले, कथा त्यांनी आयोजित केलेली आहे। महाराजांचा एवढा मोठा खर्च आहे, खरंच महाराजांचं ज्ञान खूप छान आहे।